गणनांची उत्तर अशी आहेत, कदाचित 4 किंवा 5 श्रीकृष्ण असावेत असं त्यांचे उद्गार आहेत. याचा अर्थ श्रीकृष्ण म्हणजे नेमकं काय एक, आणि ते पाहायचं कसं. श्रीकृष्ण कोण आहे? कारण नेमकेपणा असेल तर साधनेला बळकटी येते, अन्यथा आपण श्रद्धेच्या जोरावर तिथेच राहतो. शाळा शिकल्याने आपण ज्ञानी होतो म्हणून आपण शाळेत जायला सुरुवात करतो, म्हणून गेल्यानंतर पहिल्या इयत्तेतच नेहमी बसत नाही, पुढे जातो. तसं श्रद्धेच्या बळावर आपण इथपर्यंत आलो, पण आता पुढे जाण्यासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. त्याला शास्त्र कृपा असं म्हणतात. हरिकृपा झाल्यानंतर, श्रीकृष्ण कृपा झाल्यानंतर त्याच्याच कृपेने पुढच्या कृपेचं दार उघडतं किंवा उघडावं अशी अपेक्षा आहे. तिथे थोडीशी प्रयत्नांची अपेक्षा आहे. भगवंताच्या आशीर्वादाशिवाय प्रयत्नांनीही काही होत नाही. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाशिवाय या जगतामध्ये कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. मग आपला अभ्यासही त्यातच झाला. पण तसं व्हायचं असेल म्हणून माझा शास्त्राचा अभ्यासही श्रीकृष्णानं करावा अशी अपेक्षा करू नये. आता शास्त्रांचा अभ्यास करताना शास्त्र कशासाठी अभ्यास करायचं, शास्त्र कृपा कशासाठी? साधारण आपल्याला हिंदू धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की सुरुवात जरी रामायण महाभारताकडून पुराणांकडून झाली असेल तरी सुद्धा प्रस्थानत्रयीचा अभ्यास आपल्याकडून व्हावा अशी अपेक्षा आहे. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या तिन्हींचा अभ्यास व्हावा अशी अपेक्षा आहे. यापैकी भगवद्गीता ही प्रत्यक्ष श्रीकृष्णांची वाणी आहे. प्रत्यक्ष भगवान बोललेले आहेत आणि भगवान बोललेलं समजणं सगळ्यात अवघड असल्यामुळे अगोदर उपनिषद आणि ब्रह्मसूत्रांचा अभ्यास आहे. बऱ्याच ठिकाणी भगवद्गीतेचा अभ्यास सुरू करतात, पण शास्त्रार्थ जर बघायला गेलं तर शास्त्राप्रमाणे सुरुवात ही ब्रह्मसूत्र आणि उपनिषदांचा अभ्यास ज्याचा पुरेपूर झाला, आता तो सिद्ध झाला भगवद्गीता समजण्यासाठी. कारण असे श्लोक आहे, सुभाषित आहे, कृष्णो जानाति सम्यक किंचित धनंजय व्यास वा व्यासपुत्रो वा. भगवद्गीता ही मुळात कळालेला एकच पुरुष आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. अर्जुनाला किंचित कळालेली आहे आणि व्यास आणि व्यासपुत्र म्हणजे शुक महाराज यांनाही ते कळालेली आहे. ही 4च माणसं आहेत जी म्हणू शकतात की मला भगवद्गीता कळते. तेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास केल्यानंतर जी अपेक्षा समजण्याची आहे, ज्ञान उद्दीपन होण्याची जी अवस्था आहे, ती येण्यासाठी पहिल्यांदा उपनिषद आणि याचा अभ्यास करावा लागतो. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की मग भक्ती रसाचा अभ्यास करत असताना वेदांचा कुठे काही फारसा उल्लेख येत नाही, कारण भागवत हा आपला आधार. भक्ती मार्गाचा आधार ग्रंथ कोणता? आधारभूत ग्रंथ म्हणजे भागवत. पण भागवत हे संपूर्णपणे वेदातील सत्यांनीच भरलेलं आहे. पदार्थ वेगळा केलेला आहे. दोन्हीही एकाच कडधान्यापासून झालेले आहेत. ही शास्त्रकृपा जर झाली तर त्याचा फायदा असा होतो की आपल्यामध्ये असणारी आध्यात्मिक संवेदना जागृत होते. आता आपण जप केलं, या जपाचा शास्त्रीय आधार काय? हेच 2 का मंत्र म्हणायचे? श्रीकृष्ण आम्हाला बरं कर किंवा श्रीकृष्णा तुझा विजय असो, असा सुद्धा मंत्र असू शकतो, पण तसा मंत्र असत नाही. गायत्री मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहे. असं का असावं? शब्द आपलेच आहेत, याला मंत्र म्हणायचं आणि बाकीच्यांना मंत्र म्हणायचं नाही असं का? त्या मंत्राची सुरुवात नेहमी ओंकाराने का करायची? हे का का हे जे प्रश्न आहेत याला जिज्ञासू असं म्हणतात. आणि भगवंतांनी स्वतः असं सांगितलेलं आहे, चतुर्विशम भजते माम सुकृतो अर्जुन अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीचे भरतर्षभ. जिज्ञासू जो आहे, अर्थ अर्थार्थी असेल, आई गेली, वडील गेले, श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर बसलो, त्याला तात्कालिक संन्यास असं म्हणतात. तो टिकत नाही. कुठलं तरी काहीतरी अडचण आलेली असते, सगळे श्रीकृष्णाच्या पायावर जातात. अगदी बरोबर आहे. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, सुख में सुमिरन जो करे तो दुःख का येतो हो. कबीर महाराज आपल्याला सांगतात की दुःखात देव नाही, सुखात श्रीकृष्णाची आठवण करायची.
आणि सुखात श्रीकृष्णाची आठवण जर करायची असेल तर मग आपल्याला थोडस शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. शास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर साधनेला निश्चित गती मिळते. आणि हे सगळे का 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 जे प्रश्न आहेत. समर्थ रामदासांना भगवान श्रीरामांचं दर्शन झालं. चैतन्य महाप्रभूंना साक्षात श्रीकृष्ण प्रत्येक ठिकाणी दिसत होते. भुवनेश्वरला घडलेली गोष्ट, जगन्नाथाच्या मंदिराच्या बाहेर घडलेली गोष्ट अशी आहे की चैतन्य महाप्रभू, आपल्याला आश्चर्य वाटेल, चैतन्य महाप्रभूंनी काहीही लिहिलेलं नाही, फक्त एक अष्टक लिहिलेलं आहे कृष्णावर. का लिहिलं नाही बाकीचं? ते लिहिण्याच्या परिस्थितीतच नव्हते. इतके कृष्णमय झालेले होते गौरांग की त्यांना उभा राहता येत नसे. दोन माणसांनी जोपर्यंत धरलं नाही तोपर्यंत ते, कारण कृष्णमय झालेल्या माणसाला, ज्याला देहबुद्धी राहिलेली नाही, त्याची अवस्था फार वेगळी असते. सहज जाता जाता एक स्त्री डोक्यावर पाणी घेऊन चालली होती आणि गौरांग जे धावले तिला मिठी मारायला, श्रीकृष्ण दिसत. आता समोर श्रीकृष्ण दिसतात आणि एखाद्या आईला कुठंतरी बाळ हरवलंय आणि पटदिशी लक्षात आलं ते तिथं आहे, कशी धावत सुटेल होती? ते फक्त एका मुलाच्या प्रेमापोटी असं होते. श्रीकृष्णाच्या प्रेमापोटी काय झालं असेल? ही गौरांगांची एक परिस्थिती होती. मग ही त्यांना कृष्ण दिसला म्हणतात. मग कृष्ण कसा दिसला असेल त्यांना? आमच्यासारखा दिसला असेल का हो? कारण अर्जुनानं ती चूक केलेली आहे. अर्जुनाचं जर आयुष्य आपण वाचलं तर त्याची सगळ्यात झालेली मोठी चूक कुठली? तर भगवंताला सखा मानलं. सखा मानणं चूक नाहीये, पण सखा मानून व्यवहार करणं याच्यामध्ये सख्य भक्तीचा कुठेतरी अपमान आहे. एवढ्या एका कारणासाठी जरी तो सखा होता आणि म्हणूनच सगळी गीता त्याला सांगितली, याचा अर्थ भक्त आणि विभक्तामध्ये थोडासा फरक निश्चित. अशी जर गतीशास्त्रांनी मिळाली तर मग काय होतं पुढे? तयारी आध्यात्मिक वाढल्यानंतर मग तिसरी कृपा आपल्यावर होते. एक हरिकृपा असते, कृष्ण कृपा झाली, दुसरी शास्त्र कृपा झाली आणि मग एक कृपा होते. कारण या बुद्धीने श्रीकृष्णाला कवटाळण्याचा आपण प्रयत्न कितीही जरी केला तरी तो बुद्धीच्या परे आहे. तो अवस्थांच्या पलीकडे आहे, तो स्थितीच्या पलीकडे आहे, तो बुद्धी आणि इंद्रिय गोचर नाहीच आहे. मग त्याला पकडायचं कसं? त्याच्या चरणात जरी लीन व्हायचं म्हटलं तरी त्याचे चरण आपल्याला दिसले तरी पाहिजेत ना. मग ही अडचण सोडवण्यासाठी जर आपल्या हृदयामध्ये शुद्धता असेल, अंतःकरण शुद्धी ज्याला म्हणतात, चित्त शुद्धी ज्याला म्हणतात, ती जर झाली असेल तर तोच आपली व्यवस्था लावण्यासाठी मग एका विशिष्ट रूपामध्ये येतो आणि त्या रूपाला सद्गुरू असं म्हणतात. मग आपल्याला गुरु लाभतो आणि गुरु लाभल्यानंतर तिसरी कृपा होते, त्याला गुरुकृपा असं आपण म्हणतो. आणि अशी गुरुकृपा झाल्यानंतर स्वतःला स्वतःच कृष्ण स्वरूप समजण्याची एक वेळ येते. त्यावेळेला गुरुही बाजूला जातात आणि स्वतःला श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आपण पाहायला लागतो. त्याला आत्मकृपा असं म्हणतात. यालाच भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती नावाची शेवटची भक्ती सांगितलेली आहे. नवविधा भक्तीमधली शेवटची भक्ती आत्मनिवेदन, स्वतःच स्वतःला झालेलं निवेदन. म्हणून ज्ञानेश्वरीची सुरुवात जर आपण पाहिली तर ज्ञानेश्वरांची सुरुवातीचा पहिलाच श्लोक आहे, ओम नमोजी आद्या जय जय स्वसंवेद्या. स्वतःला जाणणारा. मग स्वतःला का जाणायचं? मग बाकीचं का जाणायचं नाही? कसं बाकीचं जाणणार? एकच जर उरला, प्रीतम को पतिया लिखू जो होवे विदेश, तन में मन में नयन में टाको कहा संदेश. जेव्हा श्रीकृष्ण आपल्यामध्येच असेल आणि मग श्रीकृष्ण जर एकटाच आहे, त्यांनी सगळं भरलेलं आहे. कारण तुकाराम महाराज सांगतात, भरला घनदाट हरी दिसे, असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. अशा या चार कृपांनी आपल्याला कृष्ण पाहायचा आहे. पण आता यापैकी सगळ्या कृपा आमच्यावर नाही आहेत. मग ज्यांच्यावर कृपा झालेली आहे
त्यांचा लोभ आपण घेऊ शकतो, त्यांचा आशीर्वाद आपण घेऊ शकतो ना. हो. आणि हाच आशीर्वाद आपल्याला लाभलाय. हा आशीर्वाद देणाऱ्या ज्या मंडळी आहेत, हे आशीर्वाद देणारे जे संत आहेत, हे आशीर्वाद देणारे जे या 4 टप्प्यातून पुढे गेलेले आहेत, ही पहिली ताईंची ओळख. ही ताईंची ओळख काय काय करून गेल्या. त्यांना श्रीकृष्णांनी काही गोष्टी सांगितल्या. का त्यांनाच सांगितल्या, तुम्हाला आम्हाला नाही सांगितल्या? त्याचं कारण असं आहे, अशुद्ध जागी देवाला बसायला आवडत नाही. तो अतिशय शुद्धीचा भोगलेला आहे. आणि ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याच्या तो हृदयातच येऊन बसतो, असं स्वतः भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. पण आपली अवस्था कशी आहे? तन की चुनरिया धुमिल मोरी हो गई, साई को कैसे रिझाए दे. गिद्ध से निषिद्ध हूं, गिद्ध मतलब गिधाड़, गिद्ध से निषिद्ध हूं, अजाति हूं अजामिल सो, गज से 100 गुना ही कहो घिन में गिनाओगे. हत्तीपेक्षा 100 पट मी घाण आहे माझ्या आतल्या. न काक हूं न केवट हूं, न गौतम की नारी हूं जो आपे पगुलाओगे. झूठी कलंकी सती सीता त्यागी, तो साची कलंकी हमें कैसे अपनाओगे. अशी आपली अवस्था आहे. म्हणून ज्याच्या चित्तामध्ये शुद्धी आली, याचाच अर्थ हे सगळं जे काही आपण करतो, तो मंत्र जो आपण म्हणतो, ती पूजा जी आपण करतो, ते नमस्कार जे आपण करतो, ती प्रपत्ती जी आपण करतो, ही सगळीच्या सगळी माझ्या मुलाची 12वी व्हावी म्हणून नाहीये. तो भौतिक प्रकार आहे. प्रारब्धानुसार तुमच्या मुलांनी काय करावं तो त्याचं प्रारब्ध घेऊन आलेलं आहे. आता इथं बसल्यापैकी कोणीही मला सांगावं की ठरवून दुबईला कोण आलं? कोणीच नाही. कारण आपण ठरवत नाही. ठरवणारा प्रारब्धानुसार सगळं चाललेलं आहे. प्रारब्ध नसेल, प्रारब्ध वशामध्ये आज ताईंच्या कृपेमुळे इथं बसायला मिळालं. ताईंची सेवा अशा माणसाच्या हातून घडेल ही ताईंची कृपा आहे. आणि आता आपल्याला असं वाटतं की काय सुंदर बोलतोय किंवा काय वक्तृत्व चालू आहे. अजिबात असं समजायचं कारण नाहीये. बोलविता धनी वेगळाची. आपण या पृथ्वी तलावर पोस्टमन आहोत. आज जे मी बोलतोय ती मनी ऑर्डर तुमची आहे, पाठवलेली यांनी आहे. कुठंतरी डिपार्टमेंटला एक पोस्टमन लागतो म्हणून मग नियुक्ती झालेली. या पलीकडे काहीही समजून घेण्याचं कारण नाही. उर्दूमध्ये अलकाब म्हणतात. अलकाब म्हणजे पदवी, जास्त पदवी असणार. अलकाब पे मत जाइए, हम जानते हैं खाक है खाक में ही रहेंगे. MA अमुक IAS MS MD इंजिनियर याचा आणि अध्यात्मशास्त्राचा कपर्दिक संबंध नाही. बुद्धीच्या विकासाचा तो एक लौकिक टप्पा आहे. आपण आत्ता सध्या जे बोलतोय ते अलौकिक ज्ञानाबद्दल बोलतोय. अलौकिक ज्ञानाच्या प्रांतामध्ये लौकिक ज्ञानाचा फारसं चलन चालत नाही. या 4 गोष्टी आपल्याला कळाल्यानंतर आता आपण ती गोष्ट पाहू शकतो की मंत्र असे का, मंत्र कुठून येतात. आपल्याला दीक्षा देण्याचे प्रकार माहिती असतील, बरेच प्रकार आहेत. बहुतेक मंत्र हे गुरु शिष्याला कानामध्ये सांगतो, त्याला कर्ण मंत्र असं म्हणतात. काही शांभवी दीक्षा सुद्धा असते. शांभवी दीक्षा रामकृष्ण परमहंस देत असत. शांभवी दीक्षेमध्ये पोत्याचं नव्हतं करून टाकतात गुरु. आणि कोणाचं काय करायचं हे गुरुंना आणि श्रीकृष्णाला कळतं, बाकी कोणाला कळत नाही. कारण आपल्याला एक अशी समजूत असते की जो नेहमी सकाळी उठून वेदांचं अध्ययन करतो, संध्याकाळी नाम जप करतो, तो फार पुढे पोहोचलेला आहे असं समजायचं. ते वाईट आहे असं म्हणत नाही अजिबात मी, पण असं समजायची अजिबात गरज नाही. कारण त्याचं उदाहरण मी तुम्हाला जिवंत सांगतो. रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य हा त्याच्या मृत्यूपर्यंत दारू पित होता आणि तो बाहेर खाली होता. त्याचं येणं बाकीच्या शिष्यांना, नरेंद्रनाथांना म्हणजे स्वामी विवेकानंदांना सुद्धा आवडत नसे. म्हणून सगळ्यांनी तक्रार केली ठाकूरांच्याकडे, ठाकूर हे काय असा माणूस तुम्ही का अशुद्ध, म्हणजे ज्याचं काय म्हणायचं आता, तो कसा तुम्ही त्याला हे.
त्यावेळेस ठाकूर फक्त हसून म्हणाले, काय माया खेळवतीये, किती वेळ खेळवेल. त्याला जवळ बोलवून सांगितलं, एक काम कर बा, बाहेर जाशील ना तेव्हा प्रत्येक स्त्री काली माया असं फक्त तू डोक्यामध्ये ठेव. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याचा बाहेर खेळीपणा बंद झाला. दारूचं काय करू म्हणून विचारलं मधुसूदनजी त्यांचं. ठाकूर म्हणाले, एक काम कर, बंद करायची इच्छा नाहीये ना. नाही म्हणाला, ते सुटणं फार अवघड आहे. एक काम कर म्हणा, त्या ग्लास मध्ये दारू घे, काली मातेच्या समोर बैस, आणि तुला धुंदीच पाहिजे ना, मग समोर 2 थेंब फक्त काली मातेला वाहा आणि बैस तिथे. हा ग्रस्त तिथल्या तिथे दारू घेऊन बसायचा आणि समाधीमध्ये जात असे. याचा अर्थ जे गुरूंना दिसतं कळतं ते आपल्याला जे दिसतं तसं असू शकत नाही. आता प्रश्न असा येतो की असं जर असेल तर मंत्र आणि श्रीकृष्ण या दोघांचं स्थान निश्चिती करण्यासाठी आता आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याला जितक्या गोष्टी या जगामध्ये कळतात त्या कशामुळे कळतात? पंचेंद्रियामुळे कळतात. डोळे नसतील तर काही दिसणार नाही, कान नसतील तर ऐकायला येणार नाही, जीभ नसेल तर रसना म्हणजे रस कुठला काही घेता येणार नाही, त्वचा नसेल तर आपल्याला स्पर्श करणार नाही. अशा इंद्रियांच्या मार्फत आपण या विश्वाची रचना पाहतो. आता विश्वाची रचना पाहताना ताई मला तिथे दिसतात, तुम्ही मला इथे दिसतात, माझं मन मला सांगतंय स्त्रिया इकडे आहेत, पुरुष तिकडे आहेत, महाजन साहेब इथं बसलेले आहेत. हे असं सगळं वाटण्याचं कारण काय आहे? याचं कारण इतकंच आहे की माझ्या इंद्रियापासून ज्या ज्या गोष्टी मला कळतात त्या संवेदना ज्या माझ्याकडे येतात त्या संवेदनांचं रूपांतर करण्याचं काहीतरी माझ्या आतल्या बाजूला आहे. आणि जे आतल्या बाजूला आहे त्याला मॉडर्न सायन्स ब्रेन म्हणतं, पण आपलं शास्त्र त्याच्या जरा पुढं असल्यामुळं त्याला ते धी असं म्हणतात किंवा बुद्धी असं म्हणतात. खरं नाव धी आहे. या बुद्धीमध्ये बाहेरून येणाऱ्या जेवढ्या काही आवेग किंवा संवेग आहेत त्याचं पृथक्करण करून आपल्याला ज्ञान होतं. अशी साधारण प्रथा आहे. पुस्तक वाचायला घेतो, मेडिसिन, इंजिनिअरिंग, कॉमर्स, आर्ट्स, काहीतरी मग ते नवीन असतं, मग तो समजून घेतो. आपण म्हणतो मला समजलं म्हणजे बुद्धीच्या लक्षात आले की ते कसं कसं आहे. मायक्रोस्कोपच्या खाली काहीतरी पाहतो, एखादा बॅक्टेरिया, एखादी केमिकल रिएक्शन पाहतो, समजते. याचा अर्थ आपण इंद्रियांच्या मार्फत ज्ञान घेतो आणि बुद्धी ते ज्ञान करून देते. हे समजायला आता फारसं काही अवघड नाहीये. आता प्रश्न असा येतो की मला जे जे काही कळेल ते कशाने मर्यादित आहे? माझ्या 5 इंद्रियांनी मर्यादित आहे. आत्ताच्या आत्ता लॉस एंजेल्स मध्ये काय चाललंय मला पाहिजे, नाही पाहू शकत. इतकंच नव्हे, पलीकडच्या रस्त्यावर, कारण मी इकडे पाहतोय, मला मागचं नाही पाहता येत. याचा अर्थ माझ्या इंद्रियांना मर्यादा आहेत. इंद्रियांना मर्यादा असल्यामुळे मर्यादित स्वरूपामध्ये इंद्रियांनी केलेल्या कामाची पृथक्करण आपल्या बुद्धीमध्ये झाल्यानंतर ज्ञान होतं. यामध्ये परत पृथक्करण करण्याची प्रत्येकाची ताकद किती आहे त्यावर तो हुशार आहे की कमी हुशार आहे हा फरक राहील. अतिशय तल्लख असेल तर त्याला मेडिकल इंजिनिअरिंग असं आपण म्हणतो, कारण त्याला जास्त कळतो, तो अभ्यास करू शकतो, तो पहिला येऊ शकतो वगैरे वगैरे. पण जरी कोणत्याही प्रकारचा अतिशय नोबेल प्राइज मिळालेला जरी असेल तरी त्याचं ज्ञान हे ऐंद्रिय ज्ञान किंवा इंद्रियामार्फत झालेलं ज्ञान आहे. आणि पहिलाच शास्त्रामध्ये पहिलाच सिद्धांत असा आहे की भगवंत किंवा श्रीकृष्णाचं दर्शन हे इंद्रियामार्फत होणाऱ्या ज्ञानाने होऊच शकत नाही. आता किती मोठा प्रश्न आपल्या पुढे उभा राहिला पहा. माझ्याकडे आहेत काय? 5 इंद्रिय आहेत, 1 बुद्धी आहे. मनाला सुद्धा 6वं इंद्रिय म्हणलंय. कोणी म्हटलंय? भगवंतांनी सांगितलंय, मन हा षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते. भगवान श्रीकृष्णांचं वाक्य. त्यामुळे सायन्स काय म्हणतं तिकडे जायचं नाही. सायन्स पेक्षा सुपिरियर भगवानांनी सांगितलं ना 6 इंद्रिय आहेत, 6 इंद्रिय आहेत. मग ते जर इंद्रिय असेल तर या 6 इंद्रियांच्या मार्फत काहीही काम केल्यानंतर आपल्याला फक्त या विश्वातलं यांच्या ताकदी इतपतच कळू शकतं. मग आपल्याला काय दिसतं? तर आपल्याला झाड दिसतं, आपल्याला माणूस दिसतो. मग आपल्याला इंद्रिय सांगतात की झाड वेगळं, माणूस वेगळा, स्त्री वेगळी, पुरुष वेगळा. हे सगळं असं जे होतं हे एवढ्याच कारणासाठी, कारण इंद्रियांची ती मर्यादा आहे. आता प्रश्न असा येतो, काही श्रेष्ठ
तत्वज्ञ म्हणा, ऋषींनी आणि मुनींनी आपल्याला उपनिषदांमध्ये काही गोष्टी सांगून ठेवली आहेत. उपनिषदांमध्ये त्यांनी अशी गोष्ट एक सांगितलेली आहे की हे जग ज्याच्यामध्ये आपण वावरतो हे झालेलंच नाही. कोणत्या संतांनी सांगितलंय? समर्थांनीच सांगितलंय. अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही. म्हणजे समर्थ काय म्हणतात? जग झालेलंच नाही आणि आपण तर कसं आता दुर्मिळ राहायचं, एवढं महाग झालंय, याच्यावर आपण केंद्रित आहोत. मग खरं कोण? समर्थ की मी? गौडपाद नावाचे मोठे ऋषी होऊन गेले, शंकराचार्यांचे परात्पर गुरु. शंकराचार्यांचे गुरु गोविंदाचार्यांचे गुरु गौडपादाचार्य. गौडपादाचार्य हे अजातवादाचे जनक मानले जातात. म्हणजे काय? त्यांचं असं म्हणणं होतं की जग झालेलंच नाहीये. मग जग झालेलं नाही तर मग आता मी जेवलो ते खोटं का? हाच प्रश्न नेमका विवेकानंदांना पडतो. आणि विवेकानंदांनी जाऊन ठाकूरांच्यावर भांडण काढलं. ताकद होती, अधिकार होता, बाकी कोणी ठाकूरांच्या समोर बोलू शकत नसे. पण नरेंद्राचं वेगळंच होतं, त्यामुळे गेले आणि सांगितलं ठाकूर हे अहम पूर्ण ब्रह्म वगैरे काय बोलतात, तत्वमसी वगैरे, हे सगळं खोटं आहे. जर भात ब्रह्म असेल, ताट ब्रह्म असेल, पॅन्ट ब्रह्म असेल, असं कसं असू शकेल? ठाकूर म्हणाले आहे राजा, तसंच आहे. असलं काही सांगू नका, मला पटत नाहीये. माझ्या घरी गरीबी आलेली आहे, वडील वारले, जेवायला नाही, आणि तुम्ही ब्रह्म ब्रह्म करत बसलाय. कुठं ब्रह्म आहे? ते म्हणाले एक काम कर, आजपासून तुला सगळं ब्रह्म दिसेल. स्वामी विवेकानंद तिथून उठले. रस्त्यावर चालता येईना, गाडीच्या आडवे जाते म्हणून कोणीतरी धरून आणलं. कसं तरी घराजवळ सोडलं. घराला एक छोटस फाटक होतं, त्या फाटकावर जाऊन डोकं आत धरलं. आत आईला आणून ठेवलं. ज्ञानेश्वरी देवी माताजी म्हणतात, नरेंद्र जेव की रे. काय पुढे दिसेनच, भात दिसेना, भाकरी कळेना, जेवलोय की ते कळेना, जास्त जेवले. आई म्हणाली यार केव्हापासून जेवतोयस, तेही कळेना. कुठून तरी दूरवरून आवाज येतोय असं आई म्हणायला लागली. दुसऱ्या दिवशी कसे कसे ठाकूरांच्याकडे पोहोचले, म्हणजे पटलं मला, फक्त हे भूत काढून घ्या कारण माझं जगणं अवघड झालेलं आहे. हाच प्रकार कल्पतरू दिवस नावाचा दिवस आहे, रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूच्या अगोदरचा. 31 डिसेंबर 1886 ला ते गेले. 1885च्या 31 डिसेंबरला आणि 1 जानेवारीच्या पहाटेला कल्पतरू दिवस म्हणून साजरा केला जातो. कल्पतरू याचं म्हणण्याचं कारण, रामकृष्ण परमहंस इतक्या उच्च कोटीचे संत होते की त्यांनी त्या दिवशी रात्री भाव आवेशामध्ये येऊन ते जेव्हा वरच्या मजल्यावरून खाली आले तेव्हा खाली जमलेल्या सगळ्या लोकांना त्यांनी एकाच वेळी मोक्ष दिला. त्याचा परिणाम असा झाला, जो हसत होता तो हसतच राहिला, जो उभा होता तो उभाच राहिला. यापैकी काही लोकांनी तिसऱ्या चौथ्या दिवशी येऊन ठाकूरांच्याकडून मुक्तीतून परत येण्याचा आशीर्वाद मागून घेतला. याचा अर्थ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जग नाही, आमच्या म्हणण्याप्रमाणे जग आहे. मग श्रीकृष्ण कोणत्या जगात आहे? ही सगळी श्रीकृष्णाची रासलीला आहे असं आपण म्हणतो. रासलीला केव्हा चालते? नित्य चालते. श्रीकृष्णाची रासलीला नित्य चालते. मग प्रश्न असा येतो की आम्हाला दिसणारं जे विश्व आहे, कळणारं जे विश्व आहे, ज्याला इंद्रिय गोचर विश्व म्हणतात, हे खरं जर नसेल तर मग खरं काय? श्रीकृष्ण कुठे असतो? आम्हाला दिसणाऱ्या विश्वात आहे की श्रीकृष्णाचं गोलोक वेगळा आहे? असेल वेगळा तर आम्ही तिथं गेल्याशिवाय आम्हाला कृष्ण दिसू शकेल का? आणि जर तो दिसणार असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? आणि हे जे काही करावं लागणार आहे त्याला साधना असं म्हणतात. आणि या साधनेचा पहिला टप्पा जो आहे तो पार केल्याशिवाय दुसऱ्या टप्प्यावर पोहोचता येत नाही. इथे सर्क्युटस रूट नाही चालत, इथे लिनियर प्रोग्रेशन आहे. पहिल्या टप्प्यावर चित्तशुद्धी करावीच लागते. मग चित्तशुद्धी कशी करायची? चित्तशुद्धी म्हणजे काय? माझ्या मनामध्ये असणारे जितके विकार आहेत ठरलेले आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, षड्रिपू आहेत. या षड्रिपूंना आपल्याला ताब्यात ठेवायचंय.
कसं ताब्यात ठेवायचं? आपल्या प्रयत्नांनी ताब्यात ठेवायचे, श्रीकृष्णाकडे आशीर्वाद मागायचे. प्रार्थना जी आपण करतो, अगदीच शास्त्रीय बोलायचं झालं तर ज्ञानाच्या 7 पातळ्या आहेत. त्यातली पहिली जी पातळी आहे त्याला शुभेच्छा असं म्हणतात. आपली लहानपणी आता सुद्धा म्हणत असतील कोणतरी, फार छान संध्याकाळची प्रार्थना होती. हिंदू धर्मामध्ये जे जे सनातन हिंदू धर्मात चांगलं चांगलं होतं ना, ते हळूहळू जायला लागलंय. शुभम करोती कल्याण. ते शुभम करोती म्हणजे काय? चांगलं नाही, शुभम करोती कल्याणम म्हटलेलं आहे. कल्याण आणि चांगले यात फरक आहे. 1,000,000 दिरहम मिळाले तर चांगलं झालं असं म्हणता येईल, पण कल्याणाच्या दृष्टीने काहीच झालं नाही. श्रीकृष्ण घडी घडी आठवायला लागलाय कल्याण झालं. मग त्यावेळेला कदाचित जेवायला नसेल. जनाबाई गोवऱ्या लावायची आणि गोवऱ्या लावायच्या अगोदर पहाटे उठायला लागायचं, वेणी खरी करून निघायचं. एकटी सगळा तो नामदेव महाराजांचं कुटुंब फार मोठं होतं, त्या सगळ्यांचं सगळं जनाबाईच करायची. आणि हे करायला सकाळी उठल्यानंतर ते सकाळी उठून बिचारी वेणी घालायला जायची. तेल घातलेलं वेणी घालायला कसं सगळं जमणार ना? मग कुणाला बोलवायचं? श्रीकृष्णालाच बोलवायचे. चक्रपाणी ये रे, पटपट पटपट वेणी घालून दे, मला पुढची कामं लागलेली आहेत. याला म्हणतात अधिकार. असा अधिकार जर यायचा असेल तर त्याचं एकमेव काम म्हणजे तिने घातलेली साध आणि आपण बोलवलेलं कृष्ण, याच्यामध्ये फरक कुठे येतो? तो फरक इथूनच असतो की जिथून ती निघते ते चित्त एवढं शुद्ध आहे. जगन्नाथपुरीला जगन्नाथ श्रीकृष्णाच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला उदयनाचार्य म्हणून फार मोठे न्याय तत्वज्ञ होऊन गेले. मधुसूदन सरस्वतीचं नाव कदाचित आपण ऐकलं असेल. अद्वैताचे महामेरू होते. अद्वैताचे ते महामेरू होते. त्यांनी लिहिलेला ग्रंथ पूर्ण भारतवर्षामध्ये इतका प्रसिद्ध झाला की द्वैतांना पराभूत करून त्यांनी अद्वैतामध्ये अद्वैत शिरोमणी अशी त्यांची ख्याती होती की ते जर नवद्वीप म्हणजे आजकालचा बंगाल, नवद्वीप मध्ये येतायत आचार्य म्हटल्यानंतर सगळे नैयायिक पळून जायचे, कारण त्यांच्यावर वादविवाद कोण करणार, अशी त्यांची ख्याती होती. अशी लिहिलेली त्यांनी पुस्तकं, ग्रंथ, शास्त्र विद्या प्रचुर. आले कुठे? वृंदावनला आले. वृंदावनला आले आणि कुठे गेले? बाके बिहारीच्या मंदिरामध्ये. बाके बिहाराच्या मंदिरामध्ये जाऊन फक्त श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. वंशी विभूषित कराम नवनीत दाबा. त्यांनी लिहिलं जर काव्य ऐकलं तर श्रीकृष्णाचं वर्णन त्यांनी असं केलेलं आहे की ते वर्णन फक्त भाषांतराने जरी वाचलं तरी श्रीकृष्ण समोर उभा राहतो. श्रीकृष्णाचं दर्शन झाल्याबरोबर लिहिलेल्या सगळ्या ग्रंथांना यमुनेमध्ये सोडलं. अद्वैताचा शिरोमणी श्रीकृष्णाचा भक्त झाला. कारण भाव. तुकाराम महाराजांचा एक छोटासा म्हणजे नेहमी लक्षात ठेवावा. भाव बळे आकळे येरवी ना कळे कर्तळी आवळे तैसा हरी. श्रीकृष्णाला जर घ्यायचं असेल ना तर मुठीत घेता येतं असं कोण म्हणतंय? तुकाराम महाराज. कशामुळे? भाव बळे आकळे येरवी ना कळे. पांडित्याने तो मिळत नाही. उत्कृष्ट संस्कृत बोलता येईल, श्रीकृष्ण मिळत नाही. आणि काहीही करता येत नाही तरी श्रीकृष्ण मिळू शकेल. मग हा भाव कसा आणायचा? भाव म्हणजेच ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याच्या अंतःकरणातून उमटणारा भाव म्हणजेच शुद्ध भाव. या शुद्ध भावाला मल काढून टाकणे असं म्हणतात. मनामध्ये 2 दोष आहेत. मनाला अंतःकरण असं नाव आहे, शास्त्रीय नाव अंतःकरण. आपण मन म्हणतो कारण अंतःकरणाला 4 पदर असतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशी 4 पदर आहेत. या मनामध्ये जो अशुद्धता आहे, जे विकार आहेत काम क्रोध वगैरे, यांना बाजूला केलं की त्याला विवेक आणि वैराग्य असं अद्वैतामध्ये म्हणतात आणि भक्तिशास्त्रामध्ये त्याला भाव निर्मिती असं म्हणतात. मग भाव एकदा चित्त शुद्ध झाल्यानंतर यायला लागला की मग त्याच्या पुढचे जे मार्गक्रमण आहे ते आपल्याला करावं लागत नाही. का करावं लागत नाही?
सगळ्या राजघराण्यामध्ये जन्माला आलेली अतिशय आरसपाणी सौंदर्य असणारी मीराबाई. मीराबाईच्या सौंदर्याची गोष्ट आपण थोडक्यात असं म्हणूया, माणसांचं सोडून द्या, होळी खेळायला मीराबाई जनतेच्या मध्ये येत असत. राजघराण्यातल्या होत्या त्या, त्यामुळे सहसा दर्शन घडायचं नाही. त्या काळचं राजपुतांचं सगळं ते जे काही त्यांचे सोपस्कार होते त्यानुसार त्या काही बाहेर येत नव्हत्या. पण होळीच्या सणाला मात्र सगळ्यांच्यावर होळी खेळायची म्हणून राजे रजवाडे सुद्धा खाली यायचे. त्यावेळेला बिकानेरच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या स्त्रिया फक्त तिला बघायसाठी, पुरुषांचं सोडून द्या, इतकं तिचं आरसपाणी सौंदर्य असणारी मीरा. घरामध्ये प्रचंड विरोध. राणाजींनी काय काय अत्याचार केले सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. राणाजी भेजा इखका प्याला, सो अमृत कर दिजोजी. श्रीकृष्णच प्यायला सांगितलं, बरोबर आहे. आणि इतकी बदनामी चालली होती की आपल्या नवऱ्याला सोडलंय, एक ती मूर्ती घेऊन बसते. आणि हिचं मात्र वेगळंच होतं. मीरा काय म्हणाली, राणाजी मारे बदनामी लागे मीठी, कोई निंदो कोई वंदो चलूंगी चाल अनूठी, राणाजी मारे बदनामी लागे मीठी. मग असं सगळं चाललं असताना शुद्ध भाव झाला. शुद्ध भावातून कृष्णाला हाक मारल्याबरोबर त्याच्या पुढचा मार्ग काय करायचा तो आपल्यावर राहत नाही. जोपर्यंत भाव शुद्ध नाही तोपर्यंत प्रयत्न आहे. चित्त शुद्ध झाल्यानंतर, भाव उत्पन्न झाल्यानंतर मग श्रीकृष्णाचा पहिल्यांदा आपल्याला एक छोटीशी त्याची करंगळी दिसायला लागते, ज्याला आपण धरायचं असतं. आणि हे अवास्तव वर्णन नाही आहे, घडलेलं तेच तर सांगतो, म्हणजे कळेल लक्षात. सूरदास माहिती आहेत सगळ्यांना, जन्मतः अंध होते. सावत्राई छळ करायची. छोटं बाळ कसं तरी वाढलं, पण एकच, तीर्थयात्रेला कोणी चालले की त्याच्याबरोबर जायचं, त्याच्याबरोबर काहीतरी जप करायचा. आणि बाळकृष्णाचे भक्त, अतिशय सुंदर गायचे. आणि गायचे म्हणजे काय, तोंडातूनच आतूनच यायचं श्रीकृष्णाचं जे काही यायचं ते. एकापेक्षा एक सुंदर कवनं सूरदासांनी केलेली आहेत. ते आपल्या बाहेर, गावाच्या बाहेर एक छोटासा असा पार असायचा, कट्टा असायचा, मोठं वडाचं झाड होतं, तिथे जाऊन बसायचे. लोकांनाही काय वाटायचं, येता जाता संध्याकाळच्या वेळेला येऊन सगळे थांबायचे, बसायचे, कारण इतकं सुश्राव्य आहे. कारण तो आवाज जो असतो तो परामानिकला आवाज असतो, ती गोडीच वेगळी असते. ते जेव्हा गायला लागत तेव्हा सगळे ऐकायला बसायचे. तोपर्यंत अंधार व्हायचा, त्यांना कळायचंच नाही कोण बसले समोर की नाही बसले, माहिती नाही. मग सगळे निघून गेलेले असायचे. आता घरी कसं जायचं अंधाराने, अंधारा माणूस, अमावस्येसारखा अंधार, काय करायचं. मग आपली ती काठी घ्यायची, ती काठी अशी ठेवत नव्हते कधी, ती अशी धरायची, दुसरीकडे कोणीतरी धरायचं आणि बरोबर घरी पोचायचे. डोक्यात प्रश्न काय बघा, आपण असतो तर काय म्हणत असतो, कोणी धरली असेल काठी. आत्मविश्वास एवढा दांडगा होता ना, त्यांना दुसरीच काळजी होती. अरे खडे आणि वाटेत सगळे ते छोटे छोटे कलकर वगैरे पडलेले असतात. माझा बाळकृष्ण तो, त्याचे पाय किती कोमल, त्याच्या पायाला टोचत असेल ना, याला म्हणायचा विश्वास. तरी एक दिवस थोडीशी जागती केली सूरदासाने. एकदा बाळाच्या हाताला हात तरी लावून बघूया म्हणून काठीवरून असा 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 हात फिरवला तिथपर्यंत, काठी संपली, हात लागलाच नाही. फार लबाड आहे, तसं नाही करायचं, तसा त्या नाही तुम्हाला लागायचा. पुढे गंमत अशी झाली, तुलसीदास महाराजांची आणि सूरदास महाराजांची बनारस वाराणसीमध्ये गाठ पडली. हा कसा योगायोग आहे. एक रामाचा भक्त, एक बाळकृष्णाचे भक्त, दोघेही भेटतात वाराणसीमध्ये आणि बोलतायत यांचे शिष्य बरोबर, त्यांचे शिष्य बरोबर. आणि तेवढ्यात तिकडून माजलेला हत्ती आला, जोर जोरात यायला लागला. सगळे पळाले, सगळे पळाले, सूरदास पण पळाले. फक्त एकच ग्रस्त तिथे तसाच्या तसा उभा राहिला, तो म्हणजे तुळशीदास. काय नाही, तो हत्ती आला, पायाला नमन केलं, निघून गेला शांत होऊन. सगळे परत गोळा झाले, तुळशीदास महाराज की जे. तुळशीदास, पण तेवढ्यात लक्षात आलं, सूरदास महाराज पळून गेले ना. मग तुमच्या आमच्यासारखी माणसं लगेच जजमेंट लावतात, हे फार उच्च रामाचे, काय म्हणतात कृष्णाचे, पण काय तसं दिसत नाही. तुळशीदास मिश्किलपणे म्हणाले, तुम्हाला असं वाटतं ना, मग विचारा ना त्याला,
त्यांना माहिती होतं काय माहिती असायचं. त्यांनी म्हणले विचारा. सगळ्यांनी विचारलं सुदास महाराजांना, महाराज त्यांची रामावर श्रद्धा होती, तुमची कृष्णावर होती, का पळून गेलात? ते म्हणाले त्यांचं काय जाते, त्यांचा राम तर धनुष्य घेऊन मोठा, माझा बाळकृष्ण आहे हो, याला म्हणतात श्रद्धा. त्याच रूपावर त्याच स्वरूपावर कृष्णाच्या त्यांची अंतिम श्रद्धा होती. असा हा भाव जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा त्याची पुढची जी तयारी आहे अध्यात्मामधली ती स्वतः श्रीकृष्ण कसे करून घेतात हे आपण आता पाहूया. आता प्रश्न असा येतो की यानंतर जी दुसरा टप्पा चालू होतो त्याला उपासना असं म्हणतात. ही उपासना करण्यासाठी शुद्ध चित्ताने उपासना करणारा जो कोणी आहे तो जेव्हा उपासनेला बसतो तेव्हा तो समोर एक विग्रह घेतो. विग्रह म्हणजे मूर्ती. उपासनेची एक व्याख्या आहे, थोडी शास्त्रीय आहे पण आपण समजून घेऊया. कारण काय झालं, मी ध्यानाला बसलो असं बरेच लोक म्हणतात. नेमकं ध्यान काय असतं हे पतंजली योगसूत्रामध्ये अत्यंत छानपणे विशद केलेलं आहे, पण थोडक्यात त्याची व्याख्या बघूया. उपासना कशाला म्हणतात? उपासना नाम यथाशास्त्र, शास्त्रात सांगितलं तसंच करायला पाहिजे, मला वाटते ते ध्यान नाही. उपासना नाम यथाशास्त्र विषयस्य प्रत्ययीकरणेन, विषय म्हणजे समोर असणारी मूर्ती श्रीकृष्ण. मग तो बाळकृष्ण असेल तर बाळकृष्ण, किशोर अवस्थेमधला कृष्ण असेल तर किशोर अवस्थेमधला, वृद्धावस्थेमधला कृष्ण असेल तर वृद्धावस्थेमधला कृष्ण. वृद्धावस्था म्हणजे अंतिम अवस्थेमध्ये. उपासना नाम यथाशास्त्र विषयस्य प्रत्ययीकरणेन. प्रत्यय हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, मराठी मधला शब्द आहे, पण त्याचा अर्थ मराठीमध्ये फार कमी लोक. प्रत्यय म्हणजे जेव्हा मनामध्ये एकच विचार असतो त्याला प्रत्यय असं म्हणतात. मनामध्ये एकूण काय आहे तर 100 विचार आहेत तर 100 प्रत्यय आहेत असं म्हणतात शास्त्रात. प्रत्ययीकरणेन म्हणजे विषयस्य, कृष्ण हा विषय आणि कृष्णाचं प्रत्ययीकरण म्हणजे फक्त बुद्धीमध्ये श्री कृष्ण, बाकी बुद्धीमध्ये काहीही नाही. काहीही नाही म्हणजे काय नाही, दुसरा कोणता विषय नव्हे, मी हा सुद्धा विषय नाही. मी ध्यानाला बसलो म्हणजे मग मी आणि ध्यानात श्रीकृष्ण दोन झाले. मी जेव्हा विसरेन, आणि मी म्हणजे देहबुद्धी. सुरुवातीच्या काळामध्ये भक्ती किंवा ध्यान उपासना ही 2 मध्येच होत असते. ध्यान करणारा ध्याता, ध्येय श्रीकृष्ण, आणि ध्याता आणि ध्येय असेल तरच ध्यान होतं. म्हणजे सुरुवात विभक्त होऊनच सुरू करायचं असतं. पण जेव्हा एकच विषय तिथे घेतो म्हणजेच उपासना नाम यथाशास्त्र विषयस्य प्रत्ययीकरणेन समीपम्य उपगम्य, जवळ जाऊन श्रीकृष्णाच्या समीपम उपगम्य तैल धारावत, तेलाची धार कशी असते एकसंध, तसं एकसंध श्रीकृष्णाचा विचार. तैल धारावत दीर्घकाल यद आसनम तद उपासना आचक्षते. ही उपासनेची व्याख्या, ध्यानाची व्याख्या. याचाच अर्थ पहिली गोष्ट म्हणजे जर श्रीकृष्णाला माझ्या हृदयामध्ये बोलवायचं असेल तर हृदय पहिल्यांदा माझं शुद्ध असलं पाहिजे. मग हृदय शुद्ध करण्याचा अत्यंत सोपा उपाय कोणता, तर विकार सगळे कमी करायला पाहिजे. असं होतं का हो, राग कमी करायचं म्हणून आपण केव्हापासून प्रयत्न करतोय, होत नाही ना. असूया कमी करायची होते का, चुकून कोणाची साडी चांगली दिसली काहीतरी गडबड होते की नाही आपल्या बाजूला. कोणाच्या मुलाचं ठीक झालं पण माझ्या मुलाचं ठीक झालं नाही, होती ना गडबड आतमध्ये. आपण प्रामाणिकपणे मान्य करूया होतं तसं. याचा अर्थ मग एक 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 कुठंपर्यंत सावरत बसायचं. या सगळ्यांना भगवंतांनी श्रीकृष्णानेच एक फार छान आपल्याला सोपी युक्ती सांगितली. युक्ती अशी आहे, जो स्वतःसाठी काहीही करत नाही त्याची चित्तशुद्धी आपोआप होऊन जाते. जेवण बनवतं, रोज स्त्री जेवण बनवते, बरोबर. 2 प्रकारे जेवण बनवतायत. सगळी भूक 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 करतायत आणि माझे या प्रकाराने एक करता येतं. मी एकच आहे, मला काही 4 हात आहेत का, आले ना, मी पण काम करून आले ना, मी बसते ना, मी सकाळपासून, हा एक प्रकार झाला. भगवंतानी ग्रहस्थ आश्रम आपल्याला चित्तशुद्धीसाठी दिलेलं आहे, बऱ्याच जणांच्या लक्षातच येत नाही. मला एक सांगा, तुम्ही
बाळांनी रात्रभर झोपू दिलेलं नाही आईला, बरोबर आहे की नाही? सकाळी उठून परत ते आईच्याच साडीवर सुसू केली त्यांनी, बरोबर आहे की नाही? एवढं करून ती कसं बसं जाऊन साफ करून स्वतः आलेली, तोपर्यंत परत शिशी केली, बरोबर आहे की नाही? तेवढ्यात त्यांनी रडायला सुरुवात केली, तरी सुद्धा पटपट 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 सगळं आणून त्याला जेवायला दिलं की नाही दिलं? आणि एवढं करून सुद्धा माझा ग सोन्या असं म्हटलं की नाही म्हटलं? असं का? असं का? तर त्याच्यामध्ये शुद्ध प्रेम आहे. मग असं आपण भगवंताचं करतो का हो? बाळकृष्णाची पूजा करायची असेल तर बाळकृष्णाला पाण्यात घालताना थंड वाटेल की नाही हो त्याला? माझ्या बाळाला आंघोळ करताना कसं 2 वेळेला पाणी कसं बघतो आपण, तसंच बघावं, त्याला भाव म्हणतात हो. श्रीकृष्ण हा जर हृदयात यायचा असेल तर त्याला त्याचं स्नान करताना त्याचे पाय थोडेसे व्यवस्थित साफ करावेत. कारण तो शेवटी आपण आपल्या पतीची सेवा जर कुठे होत असेल तर, पण करत असेल आपण तर, नाही का? किंवा आई वडिलांची सेवा घेऊ आपण. कसे वडिलांच्या आईचे पाय आपण हळूहळू चेपतो. ती नाही नाही म्हणते तरी आपण नाही, अगं थांब का? तिने एवढं माझ्यासाठी केलंय, तर त्याने केवढं केलंय, मी आहेच मुळात त्याच्याचमुळे आज मला 2 वेळा छान जेवायला मिळतं. हे सगळं त्याच जर असेल आणि त्याच्यासाठी मी किती वेळ काढलाय, 10 मिनिटं काढली, ती पण गडबडीत ऑफिसला जायच्या अगोदर. हे सगळं घर त्याचं आहे आणि आपल्या घरात त्याला एवढं घर दिलेलं आहे. भाव या विषयावर आपण बोलू. असा भाव जर येण्यासाठी प्रत्येक गोष्ट दुसऱ्यासाठी करायची. जे जेवण तुम्ही करणार यामध्ये आपण असं करायचं की परमेश्वरानं आज माझ्याकडून माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला छानसं खायला मिळावं एवढ्यासाठी माझी योजना केलेली आहे. त्यांच्यासाठी जेवण माझं मी बघते नंतर. आणि आई करते बऱ्याच वेळेला, असं करते की नाही करते. म्हणून भक्ती स्त्रियांकडून जास्त होते. बघा सगळ्या संत ज्या आहेत भक्ती मार्गामध्ये बऱ्याचशा स्त्रिया आहेत. ज्ञान मार्गामध्ये, योग मार्गामध्ये योगिनी कमी दिसतात. याचं कारणच असं आहे, उपजत काही गोष्टी स्त्रीला लाभलेल्या आहेत. उपजत काही गोष्टी आहेत आणि त्या उपजत असलेल्या गोष्टींचा सोयीस्कर उपयोग करून घेणे म्हणून भक्ती जास्त प्रिय आहे. ज्ञानमार्ग अवघड का म्हटला जातो? योग याग सिद्धी येणे नो, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म असं म्हणतात आपल्याला. सांगितलेलं आहे, माऊलींनी सांगितलं आपल्याला ते. याचं कारणच असं आहे की भक्ती ही आपसुक आणि सहज आहे. पण निश्चित लक्षात घ्या, भक्ती ही सोळावरची पोळी आहे असंही म्हणतात. याचं कारण असं आहे की भक्ती केवळ श्रद्धेच्याच मर्यादेपर्यंत न नेता ती पुढे उपासनेच्या मार्गाने पुढे नेली पाहिजे. तेव्हा प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण दुसऱ्यासाठी करतो तेव्हा आपसुक आपल्या मनामधले भाव शुद्ध व्हायला लागतात. याचाच अर्थ स्वार्थ विरहित सेवा. आज महाजन साहेबांनी इथे सगळ्यांना बोलवलं, काही निमित्त असेल, स्वार्थ विरहित सेवा आहे की नाही आहे? त्या सेवेच्या मर्यादे इतकी चित्तशुद्धी भगवंत त्यांना निश्चित देणार. निश्चित देणार याच्यामध्ये, कारण ते भगवंताचं कार्य आहे. भगवंताचं कार्य जो करतो त्याची चित्तशुद्धी आपोआपच होते. आणि मग काय होतं, भगवंत इकडे या म्हणून त्यांना आपण बोलवत असतो त्यावेळेला पहिल्यांदा असं काही कार्य केले की ओंकार मारतो, अजून येत नाही. पण तेवढी जागा ठेवलेली नाही ना. सगळंच काळं काळं असेल तर भगवंताला तिथं काहीतरी दिलं पाहिजे ना बसायला त्याला स्थान. असं जर करायला लागलं आणि विकार जर कमी झाले, चित्तशुद्धी झाली की मग उपासनेला सुरुवात होते. उपासना किंवा ध्यानामध्ये आपण काय करतो, तर उपासना आणि ध्यानामध्ये ज्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं त्याच्याकडे एक विशिष्ट शक्ती येते आणि ती शक्ती म्हणजे त्याला या जगातली कोणतीही गोष्ट त्याच्या मनाला आकर्षित करू शकत नाही, कमीत कमी ध्यानाच्या वेळेला. त्यामुळे तो पद्मासनामध्ये किंवा सुखासनामध्ये जेव्हा बसतो आणि जेव्हा तो आपले डोळे मिटून आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्णाची मूर्ती घेतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त श्रीकृष्ण असतात. सगळं जग त्याच्यासाठी विसरलेलं असतं. आणि अशा वेळेला जेव्हा आपण एकाग्रता करतो, पतंजली योगसूत्रातलं दुसरं सूत्र, पहिलं अथ योग अनुशासनम आहे, दुसरं सूत्र काय आहे? योगश्चित्त बुद्धी निरोध. आणि निरोध हा एकाग्रतेची पुढचे टप्पा म्हणजे निरोध आहे. एकम अग्रे आसित, एकच समोर ठेवणे याला एकाग्रता म्हणतात.
तो एक समोर काय ठेवलेला आहे पहा, आपण सगळे एकाग्रतेने काम करतो बरं का, आपल्याकडे एकाग्रता नाही असं नाही. मला सांगा, मेडिसिन मध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे, एकाग्रता आहे की नाही? हा जॉब सोडून तो जॉब घेणार लागण्यासाठी त्याच्यासाठी क्वालिफिकेशन असलं तर MBA करतो, एकाग्रता आहे की नाही? कारण एक समोर ध्येय ठेवलेलं असतं. आता फक्त लौकिक ध्येयाने आपल्याला सुख मिळत नाही हे लक्षात आलं. असं वाटतं मध्ये मध्ये की काहीतरी थोडं सुख मिळतंय, लग्न झाल्यानंतर आनंदी होईल. आपल्याला लहानपणापासून काय सांगितलं, 10वीला मार्क मिळू देत, 10वी पास झालं की 12वीचं तेवढं बघ, मग नीटची परीक्षा बघ झाली तर, ती झाल्यानंतर मेडिकलला झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, पेडियाट्रिक सर्जरी, अमुक तमुक, गायनेकॉलॉजी, ते मिळाल्यानंतर MCH होता येते का, ते झाल्यानंतर प्रॅक्टिस चालेल की नाही, प्रॅक्टिस चालल्यानंतर आता कुठे कुठे जायचं, त्याचं ऑलरेडी 50 बेडचं हॉस्पिटल, माझं अजून 25च आहे. हे होतं ना होते तोपर्यंत मुलं होतात, याचं पुढं मी एवढा मोठा डॉक्टर, माझा मुलगा काहीतरी करायला पाहिजे त्यांना. याचा अर्थ लौकिक सुखाला कुठेही मर्यादा आहे. आपल्याला कोणतं सुख हवंय? चिरंतन सुख हवंय. आणि चिरंतन सुख हे विषय विरहित सुख असावं लागतं, कारण विषयांनी काय मिळतं ते आपण पाहिलेलं आहे. लॅम्बॉर्गिनी नावाची गाडी घेणारा माणूस सुद्धा, लॅम्बॉर्गिनी जाऊ दे, माझा सुदैवाने पुण्यातल्याच एका फार मोठ्या उद्योगपतींशी काही संबंध आला होता. स्विरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मोठे आहेत ते, आणि त्यांच्याशी माझं बोलणं चाललं होतं. त्यांनी बोलण्यामध्ये त्यांची एक तक्रार सांगितली, पायलटच चांगला मिळत नाही मिळाले आजकाल. तर भिकाऱ्याला काय पाहिजे असते, संध्याकाळी थोडं गरम तरी मिळावं कमीत कमी, किंवा नासलेलं न मिळू नये. यामध्ये जेवढी वेदना आहे तेवढीच वेदना त्यांना आहे. आता या भिकारी कोण आणि राजा कोण? बाबा फरीद नावाचे मोठे सुफी संत होऊन गेले. अकबर जेव्हा गेला होता तेव्हा बाबा फरीद जयपूरला होते. तर अकबर भेटायला येणार, सम्राट अकबर. सगळ्यांनी सांगितलं, महाराज सगळं मागून घ्या ना, आपले जरा खनक म्हणतात त्याला, जिथे असतं सुफीचं, हे वाढवूया ते वाढवूया, इथे शाळा करू, इथं अमुक करू, म्हणजे धर्माच्याच ह्यासाठी चाललं होतं त्यांचं. ते बघूया आपण. आणि आला अकबर, आला तोपर्यंत नमाजची वेळ झाली. अकबर नमाज पडत होता. नमाज पडून झाल्यानंतर ते शिष्य आले, म्हणाले, खासा ते बघा ना जरा, त्याला विचारून बघा. ते म्हणाले, मी आत्ताच त्याला भीक मागताना बघितलेलं आहे, तो देवाकडे भीक मागत होता, तो मला काय देणार? अर्थ याचा असा आहे की आपण जेव्हा लौकिक सुखातून जोपर्यंत बाजूला जात नाही, आणि कशासाठी बाजूला, असं पुस्तकात सांगितले म्हणून लख समोर दिसतंय. आतापर्यंत जे जे केलं त्यापैकी कोणतंही सुख टिकलेलं नाही. अगदी 12वीला पहिला नंबर बोर्डात जरी आला तो फक्त 2 दिवसासाठी टिकतो. लग्न झालं 7 दिवसासाठी, वर्ष धरू आपण, तर नंतर तारखा पण लक्षात राहत. ही परिस्थिती आहे, बरोबर आहे की नाही? मूल झालं, अभिनंदन, अभिनंदन थोड्या वेळाने संपलेलं असतं, कारण ते इतकं त्रास द्यायला लागतं. कारण आहे की नाही परिस्थिती अशी? कारण तो सुखाचा जर विषय असेल, जोपर्यंत ते आईच्या खांद्यावर आहे तोपर्यंत ठीक आहे, आणि नंतर जेव्हा वय वाढतं तेव्हा तर काही विचारायलाच नको. पण ज्यांनी बंगले पुण्यामध्ये बांधलेले, ज्यांची मुलं अमेरिकेला गेले, त्यांच्याकडे तक्रार ऐकायला गेलं तर आता सांभाळायला होत नाही. तीच वास्तू जिच्यासाठी आतापर्यंत एवढं केलं ती त्रास द्यायला लागते. याचा अर्थ विषयांमध्ये सुख नाही. मग प्रश्न असा येतो, विषय विरहित सुख असू शकेल का? समोर विषयच नाही, फक्त सुख आहे, असू शकेल का? विषय विरहित सुख म्हणजे चिरंतन आनंद, म्हणजेच श्रीकृष्ण. मग ज्याला श्रीकृष्ण मिळाला त्याला काय हवं? काहीच नाही. तो तोंडातून हवं असा शब्दच काढणार नाही. किंबहुना ज्या वेळेला तो काहीही हवं नाही म्हणेल त्याच वेळेला श्रीकृष्ण समोर येते. बरोबर. आता उपासनेमध्ये काय होतं, पुढे ध्यानाला बसल्यानंतर परमेश्वराच्या आशीर्वादामुळे ध्यानामध्ये हळूहळू हळूहळू आपण चैतन्याच्या वरच्या पातळीवर जातो, जी पातळी आपण कोणीही अनुभवलेली नाही. त्या टप्प्यांना काही नावं पण दिलेली आहेत. पतंजली योगशास्त्रामध्ये त्याची नाव आहेत, मोठी मोठी नाव आहेत, पण आपण त्याचा अर्थ बघू. फक्त नावं सांगायची म्हणून त्याला सवितर्क समाधी असं नाव आहे. सवितर्क संप्रज्ञात समाधी, त्याच्यानंतर निर्वितर्क संप्रज्ञात समाधी, त्याच्यानंतर सविचार संप्रज्ञात समाधी,
त्याच्यानंतर निर्विचार संप्रज्ञात समाधी, त्याच्यानंतर सानंद समाधी, आणि त्याच्यानंतर सास्मिता समाधी, असे समाधीचे 6 प्रकार टप्पे सांगितलेले आहेत. आता हे टप्पे योगशास्त्रामधला जो योगी आहे, गोरक्षनाथ असतील आणि कोणी असतील, यांना अनुभवाला आले तसे त्यांनी लिहून ठेवले. ज्यांना हा अनुभव येताना कुंडलिनी जागृतीचा अनुभव आला त्यांनी कुंडलिनी लिहून ठेवली, आणि जे भक्ती रसामध्ये होते त्यांना मात्र या 7 पातळ्यांवर श्रीकृष्णच दिसले. त्यामुळे त्यांना कळालं सुद्धा नाही की मी एवढ्या सगळे टप्पे पार करून मी आता निर्बीज समाधीपर्यंत पोहोचलो, हे कळालं सुद्धा नाही. भक्ती रसाचा हा महिमा आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपण मनाला कळणाऱ्या इंद्रियांच्या मार्फत येणाऱ्या विश्वापासून दुसऱ्या विश्वामध्ये जातो, ज्याला आपण गोलोक म्हणतो, ज्याला आपण कृष्णाची नगरी म्हणतो, ज्याला आपण ते स्थान जिथे कृष्णाची रासलीला चालू आहे म्हणतो. हे सगळं अनुभवाला येतं त्यावेळेला जेव्हा चैतन्याची पातळी वर गेलेली असते. आणि ते होण्यासाठी जी बुद्धी आपल्याला आहे त्या बुद्धीमध्ये रूपांतर होतं. आपण जी वापरतो ती बुद्धी जेव्हा तिला प्रतिभेचे पंख फुटतात तेव्हा तिला प्रज्ञा असं म्हणतात. आणि प्रतिभेचे पंख कारण ती वर जाते, अशी ती वर गेल्यानंतर ही जी प्रज्ञा आहे ती पुन्हा अतिशय विस्फारित होते, आणि विस्फारित झाल्यामुळे तिचं ऋतंबरा बुद्धीमध्ये रूपांतर होतं. ऋतंबरा बुद्धी हा बुद्धीचा शेवटचा टप्पा आहे. त्याच्यानंतर बुद्धी संपते, आणि जिथं बुद्धी संपते तिथं श्रीकृष्णाचा प्रदेश चालतो. आणि हे तसं गूढ आहे. कोण म्हणतं? मी म्हणतो म्हणून नव्हे, भगवान स्वतः म्हणाले भगवद्गीतेमध्ये. म्हणून राजगुह्य राजविद्या अध्याय नावाचा अध्यायच आहे. त्या शास्त्राचं नावच भगवंतांनी राजगुह्य, नुसतं गूढ नव्हे, राजगुह्य रॉयल सिक्रेट असं नाव ठेवलेलं आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपण श्रीकृष्णाचा किंवा चैतन्याचा अनुभव घेतो त्यामध्ये अतिशय आनंद असतो. आणि ती जी तेज, ती जी प्रभा भगवंताची श्रीकृष्णाची आहे ती या भक्तामध्ये येते. त्या काळापुरती सुरुवातीला येते, नंतर सहजावस्था प्राप्त झाल्यानंतर ती सतत राहायला लागते. त्याला प्रभा किंवा हॅलो असं म्हणतात. आणि जेव्हा त्या अवस्थेमध्ये असतो त्या अवस्थेमध्ये या पृथ्वीचं, या व्यवहाराचं, या सृष्टीचं काहीही ज्ञान राहत नाही, कारण सगळं काही कृष्णमय झालेलं असतं. जेव्हा सगळं कृष्णमय झालेलं असतं आणि त्या अवस्थेपासून पुन्हा जेव्हा साधक, पुन्हा जेव्हा भक्त खाली यायला लागतो तेव्हा पहिल्यांदा त्याला शब्द दिसायला लागतात. आणि ते शब्द तुम्ही आम्ही बोलतो त्या शब्दांसारखे नसतात. त्या शब्दांचं नाव आहे मातृका. मातृका म्हणजे शब्दांची आई. आपल्याला क ख ग घ सगळे वर्ण माहिती आहेत, अ आ इ स्वर माहिती आहेत. या वाणीला वैखरी असं म्हणतात. तोंडातून येणारी वाणी जी मी बोलतो, तुम्ही बोलता, ऐकता, त्याला वैखरी म्हणतात. पण या अवस्थेमध्ये जी वाणी असते ती परावाणी असते, भगवंताची श्रीकृष्णाची वाणी असते. त्या वाणीहून जेव्हा खाली यायला लागतो, जेव्हा चैतन्याच्या वरच्या पातळीवरून पृथ्वीवर परत येण्यासाठी जो अधो प्रवास करायला लागतो त्यावेळेला पुनश्च एकदा श्रीकृष्णाच्या विश्वामधून पुनश्च या विश्वामध्ये यायला सुरुवात होते. हा प्रवास जेव्हा चालू असतं, हे अवतरण जेव्हा चालू असतं तेव्हा या दोन्हीच्या संधी कालामध्ये प्रत्येक गोष्ट वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये दिसायला लागते. हेच शब्द तिथे वेगळ्या स्वरूपाने दिसतात आणि ऐकायला येतात. आणि म्हणून आपले सगळे जे मंत्र आहेत त्या मंत्रामध्ये असणारे शब्द त्यांना काही तुम्हाला अर्थ लावता येणार नाही. ओम गंग गणपतये नमः, हा गंग कुठून आला? ओम ह्रीम क्लीम, बरोबर, हा कुठून आला? हे सगळे शब्द या मातृका आहेत. या मातृका तिथे दिसतात, तिथे अनुभवाला येतात. आता आपल्याला असं वाटेल की हे कुठेतरी लिहिलं असेल, खरं आहे की नाही. परत एकदा सांगतो, विवेकानंदांची जर पुस्तक किंवा त्यांचं चरित्र जर व्यवस्थित वाचलं असेल तर नैनिताल नावाच्या गावापासून विवेकानंद चालत चालत अल्मोड्याला चालले होते. त्यावेळेला त्यांनी
जे पाहिलं त्याचं वर्णन त्यांच्या बरोबर सहप्रवास करणाऱ्या अखंडानंदांनी लिहून ठेवलंय. स्वामी विवेकानंदांनी असं सांगितले की मला निरभ्र आकाशामध्ये सोन्याच्या रंगानी सुशोभित झालेली वेदांची अक्षर दिसली आणि त्यांचा घोष माझ्या कानाला ऐकू आला. असं विवेकानंदांनी. आम्ही तुम्ही सांगितलं तर संतांचे शब्द कधीही खोटे नसतात. ज्यांच्या मुखामधून एखादा सुद्धा खोटा शब्द निघूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष भगवंत बोलतो. त्यामुळे असं असल्यामुळे त्यांनी ते सांगितलं, ते असं सांगितलेलं याचाच अर्थ या मातृका त्यांना दिसतात. आणि म्हणून ओम वासुदेवाय विद्महे हा पहिला वासुदेवाशी संबंधित असणारा पहिला मंत्र श्वेतश्वतार उपनिषदामध्ये आहे. भक्तीचा उगम हा एकायन नावाच्या वेदाच्या शाखेमधून झालेला आहे. आणि म्हणून मंत्र जे असतात ते मंत्र भारित असतात. मंत्र, तंत्र आणि यंत्र या तीन वेगळ्या गोष्टी आहेत. तो एक वेगळा विषय आहे. पण यापैकी जे मंत्र आहेत ते मंत्र अशा प्रकारे भारलेले असल्यामुळे त्या मंत्रांच्या मागे दैवी शक्ती असते. आणि म्हणून जेव्हा ताईंसारखी व्यक्ती मंत्र देते, दोनच दिलेले आहेत, काही आणखी देऊ शकले असते, कारण ते दोन त्यांच्या त्या अवस्थेमध्ये त्यांना दृग्गोचर झालेले आहेत. पुस्तकात मंत्र वाचणे आणि गुरु किंवा भगवंताकडून मंत्र घेणे. बहिणाबाई आपल्याला माहिती असतील, बहिणाबाई चौधरी नव्हे, थोरल्या बहिणाबाई म्हणतात, तुकाराम महाराजांच्या शिष्या. त्या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या, पण त्या कधीच त्यांना भेटल्या नाहीत, कारण तुकाराम महाराज तोपर्यंत वैकुंठवासी झाले होते. मग कसे गुरु झाले? स्वप्नामध्ये मंत्र दिला. तुकाराम महाराजांना मंत्र कोणी दिला? सापडवले वाटे जाता गंगा स्नानात, मस्तकी तो जाना ठेविला कर. स्वप्नामध्ये येऊन तुकारामांना सुद्धा मंत्र दिला. कोणता? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळे वारकरी म्हणत जातात की नाही. तुकारामाने फक्त रामकृष्ण हरी म्हटलं आणि विठ्ठल आला की नाही आला. नुसता आला नाही, एकमेव संत अधिकारी आहेत जे विठ्ठलाला विठ्या म्हणून हाक मारतात. तेवढा अधिकार आहे त्यांचा. पुरंदरदासांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल का? पुरंदरदास, कनकदास हे कर्नाटकच्या हरिदासी परंपरामधले, हरिदास परंपरेमधले. या पुरंदरदासांना आता उडुपी आहे, तिथे श्रीकृष्णाचे खूप छान मंदिर आहे. मध्वाचार्यांचं नाव ऐकलं असेल. मध्वाचार्यांचे बैठक स्थान हे उडुपी आहे, म्हणून उडुपीच्या कृष्णाला उडुपी कृष्ण असंही म्हणतात. या कृष्णामध्ये, या कृष्णाच्या मंदिरामध्ये खालच्या जातीतले आहेत म्हणून पुरंदरदासांना आत येऊ दिलं नाही ब्राह्मण लोकांनी. ते बाहेर उभं राहिले, असे बसले. सारखं श्रीकृष्णामध्येच असायचे ते, बसले. आणि तो म्हणाला की दर्शनाला तुम्ही यायचं नाही. तिथे बसले आणि म्हणाले, ठीक आहे श्रीकृष्ण, आज तुझी इच्छा असेल की तू तुझं मुखदर्शन घ्यायचं नाही म्हणशील ना, तर घेत नाही, तुझी इच्छा ना, मला काय करायचं. आणि मग पुढे म्हणाले, आणि तुलाही जर माझं दर्शन घ्यायचं नसेल, माझं मुख बघायचं नसेल म्हणून तुम्हाला हे केलं नाही, तर कशाला करशील. अजूनही तुम्ही जाऊन मंदिर बघा, ते मंदिर फिरलेलं आहे आणि एका बाजूला अशी भेग पडलेली आहे त्या मंदिराला. तिथून कृष्णाचं दर्शन झालेलं आहे पुरंदरदासांना. जेव्हा पुरंदरदासांना कळालं की पंढरपूरचा विठ्ठल, विठ्ठल म्हणजे कृष्ण, आपला इकडचा कृष्ण तिकडे विठ्ठल म्हणून बसलाय, म्हटल्यानंतर पुरंदरदास पंढरपूरला आले. आणि विठ्ठलाची पत्नी रुक्माई वाळवंटात पोहोचले नाही तोपर्यंत पुरंदरदास सारखा भक्त माझ्या भेटीला येतोय असं विठ्ठलाने रुक्माईला सांगितल्यानंतर मंदिरामधून रुक्माई पुढे आली. वाळवंटात रुक्माईला पुढे बघितलं आणि पुरंदरदासांच्या तोंडातून शब्द निघाले, हरी रे रंगम्मा. रुक्माईला रंगम्मा म्हणायचे. हरी रे कृष्णम्मा, रंगम्मा माझी
रंगम्मा हो रंगम्मा माझी रंगम्मा. फार प्रसिद्ध त्यांचा अभंग आहे. विटेवरी वीट उभी साजे कशी कृष्णा तीरी चंद्रभागे सारी माझी रंगम्मा रंगम्मा माझी रंगम्मा. विठ्ठलाचं दर्शन झालं, श्रीकृष्णाचं दर्शन झालं. एकदा श्रीकृष्ण दिसतात, एकदा विठ्ठल दिसतो, एकदा श्रीकृष्ण दिसतात, एकदा विठ्ठल दिसतो. आणि पुरंदरदास हसतायत. बडवे तिथंच होते, माणसं तिथंच होते, कोणाला काहीच कळालं नाही. हा एक माणूस बाहेर आलाय, आपलं काहीतरी असं तांबळं टाकलेलं, हातात काठी आहे, नुसताच हसतोय, दर्शनही घेत नाहीये. तू फक्त बघतोय, एकदा विठ्ठलाला बघतोय, एकदा कृष्णाला बघतोय. अशा भावानी, म्हणून म्हणतात तुकाराम माझं करतळी आवळे तैसा हरी. अगदी हातामध्ये आवळा कसा धरता येतो ना, तसा हरीला धरता येतो. असे सगळे संत आपल्याला सांगतात. म्हणून जर या श्रीकृष्णाचं आपल्याला दर्शन करायचं असेल, जर या श्रीकृष्णाला आपल्याला पाहायचं असेल, जर त्याच्या दर्शनाची आस लागलेली असेल, तर सगळ्यात पहिली सुरुवात म्हणजे इलिजिबिलिटीने सुरुवात करायला लागेल. तिथलं तिकीट मिळवायचं असेल तर पहिल्यांदा याला स्वच्छ केलं पाहिजे. आणि याला स्वच्छ केलं म्हणजे याच्या खाली काहीच नाही, याच्यामध्ये जे आहे. आणि म्हणून आपण गायत्री मंत्र जर बघितला, धी धियो यो नः प्रचोदयात वासुदेवाय विद्महे. वासुदेव कृष्ण तत्व कोणत्याही नावाने त्याला बोलवा, त्याला जर इथं बसवायचं असेल तर पहिल्यांदा त्या धी मध्ये तेवढी ताकद यायला पाहिजे. आणि ती ताकद येणे म्हणजेच ती गायत्री मंत्रामध्ये केलेली प्रार्थना आहे. आणि कोणाला केलेली आहे प्रार्थना? ओम भूर भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम. जो सगळ्यात जास्त प्रकाशाने चमकतोय त्याला प्रार्थना केली. सवितुर या देवाच्या, सूर्याच्या मातेची प्रार्थना आहे की तू जसा प्रकाशाने आता प्रकाशलेला आहे तसा माझ्या बुद्धीमध्ये तो प्रकाश येऊ दे, म्हणजेच त्या प्रकाशामध्ये मला त्या श्रीकृष्णाचं दर्शन घडेल. म्हणून अशा पद्धतीने पुढे जायचं असेल तर गोपी आणि राधा. आपण सगळ्यांनी श्रीकृष्णाची मंदिरं बघितली असतील. अगदी मथुरा, वृंदावन, कुठेही जा, राधेचं मंदिर आहे का? आपल्याला कधीच प्रश्न पडला नाही असं का? कुठेही जा तुम्ही, राधेचं मंदिर तुम्हाला कुठेही दिसणार. राधेचं मंदिर असू शकत नाही, कारण राधा निर्गुण निराकार आहे. राधेचं स्वरूप काय आहे? कृष्णामध्ये असणारी आल्हादिनी शक्ती म्हणजे राधा आहे. श्रीमती राधाराणी या कृष्णाच्या शक्तीचं स्वरूप आहे ते. मग कृष्णाचं जर मंदिर बांधलं तर शक्ती वेगळी कशी दाखवता येईल? ती त्याच्यातच आहे. त्याला लादिनी शक्ती संस्कृतमध्ये किंवा आल्हादिनी शक्ती असं म्हणतात. म्हणून भक्तीमध्ये रसनिष्पत्ती ही फार महत्वाची समजली. तर भावानंतर रसनिष्पत्ती झाली पाहिजे. भाव, रस, प्रीती, राग, अनुराग अशा पद्धतीने भाव होतात. आणि भाव आपल्याला काय वाटतं की आपल्याला चांगला भाव असावा असं वाटतं. मुळात भावाचे प्रकार आहेत. स्थायी भाव, संचारी भाव, असे वेगळे वेगळे भाव. भक्ती एक मोठं शास्त्र आहे. गोस्वामी जे आहेत, गौडीय संप्रदायामधले जे गोस्वामी आहेत, रूपा गोस्वामी, जीवा गोस्वामी, सनातन गोस्वामी, यांची नावं जर आपण ऐकली असेल तर त्यापैकी भक्ती रसायनशास्त्र आणि उज्ज्वल नीलमणी नावाचे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे. या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की जर भाव उद्दीपित झाले, स्थायी भावाला जर संचारी भावाची जोड मिळाली तर केस उभा राहणे, स्तंभन होणे, या सगळ्या गोष्टी होतात. आणि जेव्हा अशा 14 महाभावांचा आविष्कार होतो तेव्हा प्रत्यक्ष शरीर, मन आणि ती व्यक्ती
की कृष्णमय होऊन जाते. अशा 14 भावांचा आविष्कार झालेली मधुर रसापर्यंत पोहोचलेली व्यक्ती म्हणजे रामकृष्ण परमहंस. आपल्याला ऐकायला आश्चर्य वाटेल, राधेचं स्वरूप कसं आहे ते त्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. नागचंपा नावाच्या झाडाला येणारं फूल आहे, ते फूल तिथे लागलेलं होतं. तेव्हा त्यांनी नरेंद्राला, म्हणजे स्वामी विवेकानंदांना सांगितलं, नरेंद्रा, या नागचंपेच्या चंपा जे आहे त्याच्या कळीच्या पुढच्या बाजूला जो रंग येणार आहे तशा रंगाची राधा आहे. आणि त्याच वेळेला एक वाक्य सांगून टाकलं की ज्याला राधेचं दर्शन नाही त्याला कृष्णाचं दर्शन कधी होऊ शकत नाही. ठाकूरांचे शब्द आहेत. असं जर असेल तर याचाच अर्थ एक झाला की जेव्हा मी भाव उत्पन्न करण्यासाठी जेव्हा इथून पुढे पूजा करेन, इथून पुढे जेव्हा मी भगवंताची पूजा करेन, भले 2 सेकंदाची असो या 2 तासाची असो, इतक्या उत्कटतेने पूजा झाली पाहिजे की भगवंत जिवंत आहेत असं आपल्याला वाटलं पाहिजे. भगवंताची मूर्ती हातात घेताना एका हाताने पाण्यात नाही धरू शकत. बाळ एका हाताने धरू शकत का तुम्ही? तो माझा सखा आहे, माझा देव आहे, त्याला त्या पद्धतीनेच घेतलं पाहिजे, त्याला तसंच स्नान केलं पाहिजे, त्याला षोडशोपचार पूजा म्हणतात तशीच केली पाहिजे. अगदी आतून असं वाटलं पाहिजे की हा भोग भगवंता तुझा आहे, तूच त्या खाणारा तूच आहेस, देणारा तूच आहेस, भोग पण तूच आहेस. हे जेव्हा आतपर्यंत मुरलेलं असेल तेव्हा आपल्या भक्तीला, श्रद्धेला काहीतरी बळकटी येईल. साधना एका विशिष्ट ध्येयाने, एका विशिष्ट मार्गाने पुढे जायला लागेल. आणि असं सगळ्यांचं व्हावं अशी ताईंची इच्छा आहे. म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्यासाठी ही केंद्र असो, हे केंद्र ताईंचं केंद्र नाहीये, हे ताईंच्या मार्फत केलेलं श्रीकृष्णाचं केंद्र आहे. ताईंच्या पावित्र्यामुळं, त्यांच्या माध्यमातून भगवंतांनी ही सेवा करून घेतली. आपल्याकडे तेवढं पावित्र्य नाही म्हणून त्यांच्याकडे पावित्र्य आहे, म्हणून त्यांच्या माध्यमातून हे सगळं घडून आणलं. आणि आपल्याकडे माहिती आहे माध्यमाला सुद्धा तेवढंच महत्व आहे, म्हणून ताईंना तितकंच महत्व आहे. आज जे काही आपण बोलतो ते त्यांच्याच कृपेने बोलतो. तेव्हा त्यासाठी वंदन करू, श्रीकृष्णाला वंदन करू. आपण सगळे मिळून प्रार्थना करूया की कोणत्याही मार्गाने भगवंता तुला जो आमच्याबद्दल मार्ग ठीक वाटतो, कारण माझी बुद्धी किती चालणार आहे. मी भले म्हणत असेल की माझं ब्रह्मसूत्र वाचून झालं पण त्यांनी काही फरक पडत नाही. तेव्हा मी कोणत्या मार्गाने जावं हे भगवंता तूच ठरव, त्याप्रमाणे मला बुद्धी दे. आणि आता माझ्या प्रारब्धवशामध्ये जे काही मी मागत पापकर्म केलं असेल, अधर्म काही झाला असेल, ज्याच्यामुळे मला काही कालापेष्टा सहन कराव्या लागत असतील, त्या माझ्या प्रारब्धाच्या आहेत असं समजून सहन करण्याची ताकद दे. प्रारब्धवशात मला कितीही त्रास होऊ दे, तुझं नाम मात्र माझ्याकडून विसरलं जाऊ नये एवढी व्यवस्था कर. आणि जेव्हा जेव्हा काही होईल तेव्हा मी माझ्या आई वडिलांचा पेक्षा सुद्धा तूच माझा कृष्ण माझा सखा. आपल्याला महाराजांनी सांगितलेलं बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. तसंच सगळीकडे पहा. समजा कोणी आपला अपमान केला, आज भगवंतांनी अपमान केला, हरकत नाही, भगवंतांनी काहीतरी माझं माझं काहीतरी भलं करण्यासाठी केला. प्रमोशन झालंच नाही, भगवंतांनी कदाचित माझ्याकडून दुसरं काहीतरी अपेक्षित केलं असेल. प्रमोशन झालं, भगवंताला हवं असेल प्रमोशन. पैसे खूप मिळाले, भगवंतांनी दिले. काहीच मिळाले नाहीत, भगवंतांनी दिले नाहीत. त्याची जर इच्छा असेल आणि माझं प्रारब्ध असेल तर दोन्ही प्रारब्धाचे नियम सुद्धा त्यांनीच घातलेले आहेत. त्यामुळे माझ्याकडे क्रियमान कर्म आहे. कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो, तुला येते तू जन्म हा, मला येतो तू पौरुष. कर्णाने काय सांगितलं, कोणाच्या पोटी आलो वगैरे हे माझ्या हातात नाहीये, पण या युद्धामध्ये जे काही करायचं ते माझ्या हातामध्ये आहे. तसंच आपलं आहे. मी कुठे जन्माला आलो हे आपल्या हातामध्ये नाहीये. कदाचित गेल्या जन्मीचं काहीतरी काहीतरी असेल त्या, आणि सगळे ऋणानुबंधाने एकत्र आलेलो आहोत. ही बैठक पहिल्यांदा झालेली नाहीये, या बैठकी पूर्वी झालेल्या आहेत, या पुढेही होत राहतील. ऋणानुबंधाशिवाय कोणीही कुठेही कशालाही कुठेही भेटत नाही. तेव्हा सगळं जर असं असेल तर माझ्या हातामध्ये फक्त एकच आहे, कोणत्या परिस्थितीत जन्माला आलो, कोणत्या परिस्थितीत आहे हे माझ्या हातात नाही, कारण ते प्रारब्धवशात. पण या परिस्थितीमध्ये काय करायचं ते मात्र माझ्या हातात आहे. मला कोणीतरी थप्पड मारली आणि मी काहीच करू शकलो नाही, असे प्रसंग येऊ शकतात.
या वेळेला मी काय करायचं, धर्मानुसार काय करायचं हे मला ठरवावं लागेल, पण ते क्रियमान माझ्या हातामध्ये आहे. एखाद्या गरीबाला त्याची चेष्टा करायची की त्याला मदत करायची हे माझ्या हातामध्ये आहे. तो गरीब आहे आणि तो माझ्या जवळ आला, हे प्रारब्धाचं कारण आहे. कोणी भुकेला जाऊ नये. माझ्या हातून जितकं मला लागणार, आणि मला लागणार म्हणजे आपल्या जेवढ्या काही गरजा आहेत त्या कमी करा. वैराग्याचं शिक्षण दुसरीकडे घ्यायचं कारण नाही. 50 शर्टची गरज नसते, 150 साड्यांची तरी नसते, 50 चपलांची नसते. आणि आपण ज्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या प्राप्तीच्या मध्ये येणार आहेत. त्याला प्रतिबंध असं म्हणतात. मी कसा दिसतो हे मला माहिती आहे. 10 वेळेला आरशात बघून त्याच्यात काही फरक पडत नाही, पण अहंकार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या गोष्टी घडत राहतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण वैवेक आणि वैराग्याची गोष्ट करतो, भगवंताकडे एकाग्रतेची गोष्ट करतो, पण आपलं स्वतःचं काम बघितलं तर आपली एकाग्रता असते का? अगदी स्वतःला स्मरून पहा. रोज सकाळी आपण ब्रश करायला जातो, आपण ब्रश करतच नसतो, त्यावर विचार असतात मनामध्ये ऑफिसचे. आपण ऑफिसमध्ये असतो तेव्हा ऑफिसमध्ये नसतो, त्यावर विचार असतात घराचे. आपण कधीच कोणत्या वस्तूमध्ये नसतो, कारण आपली एकाग्रताच इतकी कमी झालेली आहे. याचाच अर्थ असा की आपण आपल्या गरजा वाढवलेल्या आहेत. नको त्या ठिकाणी अंधारामध्ये काहीतरी शोधतोय, काही मिळणार नाहीये. प्रकाश यायचा असेल तर वैराग्य अतिशय जरुरीचं आहे. जर काही परमेश्वरानं दिलं तर एवढ्याचसाठी दिलेलं असते की ते पुढे कुठेतरी पाठवलं. लक्ष्मी ही गंगेसारखी ती वाहत राहिली पाहिजे. आपल्या जे काय असेल, साधू इतना दीजिए जाने कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं साधू में भूखा जाए. याच्यापेक्षा जास्त लागत नाही. त्यामुळे आपण वैराग्यावर जोर द्यावा. आपल्याला जितकं जमेल तितकं, आपल्या हातून जितकं होईल तितकं दान करावं. प्रत्येक गोष्ट पैशानेच नव्हे, बाकी काही गोष्ट नाही, शब्दाने सुद्धा मदत करता येते. शब्द शब्द हर कोई कहे, शब्द के हाथ न पाव, एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव. काही शब्दांनी औषधासारखा उपयोग होतो, काही शब्दांनी घाव लागतात. त्यामुळे सावध आणि सापेक्ष तयार तात्काळाची मोक्ष असं रामदासांनी सांगितलं. सावध आणि सापेक्ष म्हणजे काय? प्रत्येक वेळेला काही होण्याच्या अगोदर विचार झाला पाहिजे. झालेल्या कृतीचा झाल्यानंतर विचार करणे हे शहाण्याचं लक्षण नाही, असं समर्थ सांगतात. तेव्हा आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये स्वतःला, आपल्यावर काही क्षमतामाचा थोडा अभ्यास करावा. कोणतीही भाजी पत्नीने दिली आज पुन्हा हेच का म्हणण्याचं काही कारण नाहीये. जे आलं ते योग्य, तो सुद्धा देवाचा प्रसाद म्हणून खावं. अतिशय कमी स्वतःच्या गरजा असाव्यात. अतिशय सरस्वतीचा पुरस्कार करावा. नवं शिकावं, ते आपल्या फायद्यासाठी राहील, पण आपल्या वैराग्याला मात्र कुठेही दूर जाऊ देऊ नये. आपली स्वतःची गरज इतकी कमी करावी, दिवसामधून कमीत कमी एक 5-10 मिनिटं शांततेसाठी काढावी. मी ध्यानासाठी म्हणत नाही, कारण 1 मिनिटाचं ध्यान लागणारा फार पुण्यवान असतो. शांततेचा अर्थ इतकाच की शांत बसावं, मनामध्ये कोणतेही विचार असू. आपण इतक्या वस्तूंच्या आहारी गेलेलो आहोत की नुसतं बसलं तर टीव्ही लावल्याशिवाय चालत नाही, काहीच नसेल तर मोबाईल हातात घेतल्याशिवाय चालत नाही. याचा अर्थ आपण इतक्या गोष्टींवर वश झालेले आहोत. अशा विषय वश झालेल्या लोकांना श्रीकृष्ण दिसणं फार मुश्किल आहे. कारण विषयांनी जर आपल्याला भरलेलं असेल तर श्रीकृष्णाला जागा कुठे आहे? त्याच्यासाठी जागा केली पाहिजे, म्हणजे विषय बाजूला केले पाहिजे. त्याच्यासाठी जागा स्वच्छ केली पाहिजे, म्हणजे विकार बाजूला केली पाहिजे. इतकं करून पहा, तो तर शोधत असतो भक्त कुठे आहे, आणि तो नुसता येणार नाही, त्याला यावं लागेल. चहू पुरुषार्थांचे शिरी असे भक्ती, असं ज्ञानदेवानी म्हटलंय. मोक्षापेक्षा सुद्धा जास्त भक्तीला महत्व आहे. म्हणून परमेश्वराला जेव्हा आपल्या शक्तीने आपल्याशीच खेळावंसं वाटतं तेव्हा तो भक्त पैदा करतो, असं भक्तिशास्त्र सांगतं. म्हणून जेव्हा तुकाराम महाराजांसारखा भक्त जन्माला येतो किंवा कुंडलिकासारखा भक्त येतो तेव्हा तिथंच उभा राहायला सांगतो विठ्ठला. माझं काम चालू आहे, तू तिथे उभा राहा, आणि गप्प उभा राहतो. एवढे मोठे भगवान श्रीकृष्ण नारदानी जेव्हा पाहिलं, कुठंच मिळत नाही, कुठंच मिळत, काय करत होते? कधी घोड्याला चारा देत होते, कधी अर्जुनाचे केस गरम पाण्यामध्ये दिवसभर युद्ध झालेलं आहे. भगवान प्रत्यक्ष भगवंत त्याची सेवा करतात. म्हणजे भगवंत
भावाचा भुकेला म्हणते, त्याला भूक लागलेली असते, फक्त त्याला द्यावं तसं अन्न आपल्याकडे भावाचं नाहीये. केवळ श्रद्धेपोटी अमुक अमुक महाराज की जय असं म्हणून होत नाहीये. जावं मंदिरात, जावं तीर्थक्षेत्रात, जावं सगळं जावं, पण नेहमी तपासून बघा इथे काही होतंय का. आमचे हे फार धार्मिक आहेत असं म्हणण्यासाठी नाही, वर्षातून माझी वैष्णोदेवी चुकत नाही, याला याला याचं एक महत्व आहे, एक विशिष्ट मर्यादा आहे. त्याच्या पुढे गेलं पाहिजे. आणि ती पुढे जाण्याची जी अवस्था आहे त्यामध्ये लागणारा जो आशीर्वाद आहे तो ताईंकडून मिळतो, तो भगवान श्रीकृष्णांकडून मिळतो, तो आपल्या सगळ्यांना मिळावा. उत्तरोत्तर आपली साधना वृद्धिंगत होऊन भगवान श्रीकृष्णांच्या जवळ तनाने मनाने विचाराने बुद्धीने आपण जवळ जवळ जावं अशी त्याच्याच चरणी प्रार्थना करतो. मी आता वाणीला विराम. हरी हरी ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. काही प्रश्न वगैरे असतील तर आपण विचारू शकतो. म्हणजे तुम्ही सांगताना त्याचं उत्तरही दिलं, असंच होतं. म्हणजे प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंडला आपण प्रेझेंट मध्ये राहतच नाही, वर्तमानावर काहीतरी डोक्यात असे विचार असतात भविष्याचे किंवा पास्ट मध्ये. कसं त्याला कंट्रोल करता येईल? दोन गोष्टी आहेत, त्याला विक्षेप म्हणतात. ही जी चंचलता आहे मनामध्ये, विचारांची जी चंचलता चाललेली असते, विचार असणं हे अनिवार्य आहे, कारण जोपर्यंत मन आहे तोपर्यंत विचार राहणार आहे. प्रश्न इतकाच आहे, कशाचा विचार आणि किती विचार. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये प्रत्यय घनता असं म्हणतात. म्हणजे किती विचार तुमच्या मनामध्ये आहे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण असा विचार करायचा की जेव्हा जेव्हा मनामध्ये विचार येतात तेव्हा त्यांना येऊ द्यावं, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कधीही मनाबरोबर कधीही बंड करायचं नाही. की मी आता विवेकानंदांनी सांगितलेलं सांगतोय की इतकं तरी निश्चित आहे की जेव्हा विचार करता तेव्हा एक गोष्ट निश्चित तुम्हाला माहिती असते की मी विचार करतो, म्हणजे विचार आणि मी हे दोन आहेत, एवढं तरी आपल्या लक्षात येतं. तेव्हा ते विचार जर येत असतील तर त्यांना येऊ द्यावं, आपण फक्त त्या विचारांकडे पाहत राहायचं. आता उदाहरण सांगतो, मी आता आपल्याशी बोलतोय, मी इथं बसलो, कोणाचा तरी फोन आला, कन्याचाच फोन होता. आता एक असं होऊ शकते की कशासाठी फोन केला असेल की सगळं ठीक आहे ना वगैरे, हे विचार आहेत. दुसरा मी त्याचा एकच विचार आहे की मी इथं आहे, मी आता जरी विचार केला तर तिचं काही करू शकत नाही, आणि समजा काही असेल, इमर्जन्सी जरी असेल तरी मी इथं बसलेलो आहे, बरोबर. तेव्हा तो विचार आता मला सुयोग्य वाटत नाही, तो तिथेच बाजूला करता येतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा मी आता कोणते विचार माझ्या, समजा मी एकटा बसलोय, आता मी बोलतोय त्यामुळे विषयावर विचार आहेत माझे, पण मी एकटा बसलो असेल तर काय विचार येतील काहीतरी विचार मनामध्ये येऊ देत. तुम्ही जेव्हा जेव्हा मनामध्ये येणाऱ्या विचारांना निरीक्षण करायला जाल तेव्हा ते विचार आपले आपण कमी व्हाल. कारण निरीक्षण करणारं मन सतत विचार करू शकत नाही. मनाचीच दोन भूमिका आहेत, तेच मन निरीक्षक म्हणून असतं आणि तेच मन विचार पाहत असतं. तेव्हा विचार यायला लागले की विचार पाहत राहणे हा त्यातला एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग असा आहे की आपण जे करतोय त्याच्या मध्ये राहायचं. कसं राहायचं? उद्या तुम्ही सकाळी सकाळी तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता. आपण ब्रश करतो, उद्या ब्रश घ्या हातामध्ये, बरोबर, आणि फक्त स्वतःला निरीक्षण करा की मी कसा ब्रश करतो. एक तर पहिलं म्हणजे ती पेस्ट कुठे आहे, तिथे काहीतरी एखादी गोष्ट पडेल किंवा पटदिशी ती पेस्ट घेतो, कुठेतरी आवेग आहे, ते लावल्यानंतर विचारांच्या ह्याच्याबरोबर त्याचं स्पीड चालू असतं, त्याचा आणि कसं असलं पाहिजे त्याचा काही संबंध नाही. त्यावेळेला आपण एकच काम करायचं की तो जो हात आहे त्याला एवढंच लक्षात ठेवायचं की हळू झालं पाहिजे, परत जाईल ते, परत सांगायचं हळू झालं पाहिजे. आता तुम्ही काय करायला लागला, एक साधी गोष्ट आहे, आपण करत असतो ब्रश, पण एकाग्रतेसाठी ती एक फार चांगली साधन आहे. तसंच जेवण करताना भगिनी जेवण करत असेल, भांडी घासली असतील सगळ्यांनी निश्चित, बरोबर आहे. भांडी घासताना अगदी एकाग्रतेने भांड घासलं
तर सगळे निघताना त्याचं एक विनाकारण समाधान मिळते, लख निघाला. खरं म्हणजे भांडे घासल्याने आनंद व्हायचं काही कारण नाही. तो एकाग्रतेचा परिणाम. एकाग्रता नेहमी आनंद देते, लक्षात घ्या. एकाग्रता नेहमी आनंद देते. म्हणून जे करतोय त्याच्यामध्ये राहायचं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी होते. पु ल देशपांडेंनी महात्मा गांधींच्यावर लिहिलेलं आहे, तुम्ही वाचलं असेल तर पहा. अध्यात्मामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे वाचलं पाहिजे, सारखं वाचलं पाहिजे. सगळ्या संतांची चरित्र वाचली पाहिजेत आणि याच्यातून काही मिळत नाही. कारण अजूनही मला त्या टीव्हीची एक गोष्ट कळलेली नाही. स्वतःहून पैसे भरायचे, पैसे भरून रडणारं मी पहिल्यांदा बघितलं. त्या व्यक्तीचा तिथं काही मृत्यू झालेला असतो, त्याचा आणि माझा काहीही संबंध नसतो. मला निश्चित माहिती आहे की ते शूटिंग आहे, ते खरं नाही आहे, तरी मी रडतो. याच्यापेक्षा जास्त मोठा मूर्खपणा असू शकतो. नरदेह मिळालेला आहे. तेव्हा आपण गांधीजींच्या बद्दल पु ल देशपांडेंनी लिहिलेलं वाक्य असं आहे की गांधीजी आंघोळ करत असताना या ग्रहस्थांना एकतर आंघोळशिवाय दुसरा काहीच काम नाहीये किंवा ही शेवटची आंघोळ अशा पद्धतीने, असं त्यांनी लिहिलेलं आहे बरं. याला एकाग्रता म्हणतात. आणि एकाग्रता इतकी होती की त्यांचा मुलाखत घ्यायला आलेली जी लोक आहेत त्यांना गांधीजी म्हणायचे, 1-2 मिनिटं थांबू शकाल का? हो म्हटल्यानंतर ते झोपायचे, 5 मिनिटातून सुरू करायचे. इतका जो मनावर नियंत्रण आहे ते फक्त एकाच गोष्टीमुळे. ठरवलं तसं केलं. आपल्यापैकी काही डायबेटिक्स असतील कदाचित. डायबिटीस सारखा आजार झाल्यानंतर सोडा गोड सोडवत नाही. अशी जर त्याची अवस्था असेल तर त्याला भक्ती मार्गामध्ये किंवा ज्ञान मार्गामध्ये काय प्रगती होणार आहे? स्वतःच्या शरीराला घातक असून जर एखादी गोष्ट आपल्याला नको थांबवू शकत नाही, याचाच अर्थ तुम्ही रोजच्या गोष्टीमध्ये एक पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी होणं, जे काही चाललंय त्याच्यामध्ये. साधी गोष्ट आहे, आपण कपडे घालतो, बरोबर आहे, किंवा शूज घालतो. किती वेळेला असं होतं की तो असं 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 करून तो शू मध्ये पाहिजे. त्याचं कारण असं की एक आवेग आहे, कुठेतरी आवेग आहे, कुठेतरी गडबड आहे, कुठेतरी लवकर पोहोचायचंय, तिथून लवकर निघायचंय, तिथून. साधी गोष्ट आहे, विमानामध्ये विमान मुंबईला उतरल्यानंतर सगळे त्या बसनीच जात. चंचलता एवढी सगळी उठून उभा राहिलेली असते आणि सगळ्यांना पहिल्यांदा जायचं असतं. हे त्याचं कारण ते आहे की ज्यांच्या मनामध्ये स्थिरता नाहीये, म्हणून ती स्थिर करण्यासाठी आपण हे रोजचं जे जीवन आहे त्यालाच साधना समजून चालायचं. त्यालाच साधना किती वेळा असं होईल की एखादी गोष्ट आता चुकीच्या ठिकाणी पडलेली आहे, ती अस्वच्छ आहे, मन आपलं असं सांगते उद्या सकाळी करेन, मग साफ करतात ते होईल ना सगळं. तिथल्या तिथं उठलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट, साधी गोष्ट सांगतो, ज्या ज्या वेळेला मनाच्या विरुद्ध गोष्ट तुम्ही करता त्या त्या वेळेला आनंद होतो की नाही बघा. मी स्पष्टपणे हे परत एकदा सांगतो, ज्या ज्या वेळेला मनाच्या विरुद्ध तुम्ही गोष्ट कराल त्या त्या वेळेला तुम्हाला आनंद मिळतो की नाही बघा. कारण आत्ताच आपलं मन हे चुकीच्या गोष्टींनाच लागलेलं आहे. आणि थोडासा प्रयत्न माझ्याकडून मी केलेला याचं एक उदाहरण म्हणून, प्रौढी म्हणून नव्हे, आहाराचा विचार करताना, सात्विक आहाराचा विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं की आपण जो आहार घेतो हा आहार, आणि थोडं मेडिकलचं बॅकग्राऊंड असल्यामुळे की हा आहाराची गरज नाही. हा जो आपण आहार घेतो, सहज एक विचार केला की रोज सकाळी ब्रेकफास्ट केला पाहिजे, कुणी सांगितलं? आपण असा कधी विचार करत नाही. करतात म्हणून करतात, मग मी करतो, पण कुणी सांगितलं? केव्हा झालं हे सुरू? आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या शतकाच्या अगोदर न्याहारी नावाचा प्रकारच नव्हता. रोमन लोकांनी आणला. कशासाठी आणला? युद्धाला बाहेर पडणारे सैनिक जर युद्ध लांबलं आणि भूक लागली तर युद्ध होऊ शकत नाही, म्हणून जेवून तिकडे बाहेर पडायचं, एवढ्या एका कारणासाठी ब्रेकफास्ट चालू झालेला. मग याची गरज आहे का? याचा थोडा मेडिकली अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की असं याची काही गरज नाहीये, बरोबर. आता लोक काय म्हणतात, इंटरमिडियंट फास्टिंग करा. पूर्वीच्या काळी असं होतं, संध्याकाळ झाल्यानंतर साधारण सूर्यास्ताच्या वेळेला जेवण व्हायचं, म्हणजे 6-7 वाजता. नाश्ता नसल्यामुळे 1 वाजेपर्यंत पहिलं जेवण 1 वाजता. इंटरमिडियंट फास्टिंग होतं की नव्हतं? त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नव्हती. साधारण आज 7-1 वर्ष झाली मी चपाती किंवा भात असं काही खात नाही, फक्त भाज्या आणि फळं खातो, बरोबर. काही झालेलं नाही, तब्येतीला ठणठणीत आहे. मी हाफ मॅरेथॉन वगैरे पळतो, रोज 10 किलोमीटर पळतो, कुठेही काही थकवा आला आणि कुठे काही नाही. साधारण 12-1 तास, 10-11 तास तरी काम करतो, कुठे थकवा जाणवत नाही.
वय माझं आता 62 वर्ष आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपला मनोनिग्रह कुठे ना कुठेतरी लागतो तिथे. म्हणून एखादी गोष्ट ठरवून करा. एक गोष्ट ठरवली आणि ती करायची म्हटली की तुमच्या मनाला त्याची सवय होते. त्याला फोकस म्हणतो. फोकस म्हणून आणि देणे अजूनही नाही, मी आता उद्यापासून ध्यान करणार आहे, इतकं सोपं नाहीये. तिकडे आपण जाऊच शकत नाही, कारण याची पहिली दुसरीची तयारी नाही, त्यांनी 10वीचा पेपर कसा द्यायचा. आणि पहिली दुसरी तयारी करण्यासाठी भगवंतांनी गृहस्थाश्रम त्यासाठी दिलेला आहे. गृहस्थाश्रम हा अतिशय उत्तम साधनेचं क्षेत्र आहे. बघा बघू, कितीतरी राग आला तरी आवरायला लागतो की नाही. मुलावर नाही रागू शकत, पत्नीवर नाही रागू शकत, पत्नी पतीवर रागू नाही शकत, आहे की नाही. तेच इथंच सगळं शिकायचंय. फक्त थोडासा त्यातला फरक इतकाच करायचा आहे की आपण राग गिळतो तसा गिळायचा नाही, समजून कमी करायचंय. हे ठीक आहे. बहिणाबाई ज्या होत्या ना, त्या बहिणाबाईंचे त्यांना तर प्रत्यक्ष तुकारामांचा आशीर्वाद मिळालेला होता. विठ्ठलाचं दर्शन त्यांना नेहमी व्हायचं. पण त्यांचे जे मिस्टर होते त्यांनी त्यांना शेवटपर्यंत एवढा त्रास दिला, इतका त्रास दिला की त्यांना भगवंताचं नाव घेऊ देऊ, त्यांच्याकडे आलेल्या साधूंना ते परत पाठवायचे. माझी बायको आहे, मी सांगेन तेव्हा भेटायचं, नाही ते भेटायचं नाही. एवढं असून ती असेच म्हणायची की आज विठ्ठलाने बहुतेक त्याची भेट करावली नाही. हा जो भाव आहे, म्हणून इथेच सगळं करायचंय. साधना इथेच करायची आहे. जे काही करायचं ते एकाग्रतेने करा. स्नान करायचंय. स्नान ही एक आवश्यक गोष्ट आहे. असतो का आपण स्नानामध्ये कधी? पाणी तिकडून चालू असतं, अगदी मेकॅनिकली आपण तो साबण पण उचलतो, सगळं चालू असतं, पण मन कुठे असतं? मनवा तो 14 फिरे, हे सुमिरन नाही. कबीर म्हणतात नाही, त्याला नाही. मला तो हात ने फिरे, जिव्हा फिरे मुखमाई, मनवा तो 14 फिरे, ये तो सुमिरन नाही. म्हणून ज्या गोष्टीमध्ये आपण त्या गोष्टीमध्ये राहिलो की आपोआप हळूहळू एकाग्रता वाढायला लागते. सवय चुकीची लागली आहे ती सरळ करायला ऑस्टिओआर्थरायटिस झालाय, कारण गेली 25 वर्ष वजन एवढं होतं. आता ते दुसऱ्या दिवशी कसं बरं होईल? हळूहळू त्याला करावं लागेल. यालाच साधना म्हणतात. साधना म्हणजे जंगलात जाणे नव्हे. न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, तुकाराम महाराजांनी सांगितलं. इथंच नारायण येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण थोडी 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 साधनेची सुरुवात केली आणि मग त्याची गोडी लागायला लागते. मग ते चांगलं वाटायला लागतं. मग जे पहिल्यांदा करत होतो, रविवार आला की श्रावणाभाऊ, नाही त्याची गरज नाहीये. मुलांसाठी हो, कारण त्यांच्या बरोबर जावं लागेल, बरोबर आहे, त्यांचं वाढतं वय आहे. पण आपण विरक्त असावं, त्यांना खाऊ द्यावं. नाही काय झालं, त्यांच्याबरोबर गेलो तो मुलगा एवढाच खातो, आई वडीलच खातो, असं होतं. नाही व्हायला पाहिजे. आपण स्वतःसाठी काही निर्बंध उपवास आहेत एकादशी सारखे. कशासाठी सांगितले उपवास? त्याचं नावच उपवास आहे. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. कुणाच्या जवळ राहणे? कसं विठ्ठलाच्या जवळ राहणार? सारखं ते वरीचा भात तर आठवत असेल. होतं की नाही असं? मला आजपर्यंत उपवासाचं जे समर्थाने किंवा यांनी सांगितलेलं महत्व आहे ते कळलंच नाही, कारण आपल्याकडे उपवासाला सगळंच खायला मिळतं. उपवास तसा असतच नाहीये. उपवास म्हणजे उपवास मनोनिग्रहासाठी येतो. मनोनिग्रह करणे म्हणजे भगवंताच्या जवळ जाणे. या छोट्या छोट्या गोष्टी करतात. आणि काही प्रश्न? एक प्रश्न विचारू इच्छितो मी. पाणी देऊ का तुम्हाला? अरे आपण नेहमी अध्यात्माकडे कसं विचार करतो, प्रवचन ऐकतो, पण कसं होतं की काही वेळेस आपण करतो, आपल्याला खूप बरं वाटतं, छान वाटतं, आपण घरात तसे प्रसंग किंवा तसे वागण्याचाही प्रयत्न करतो. पण कसं होतं, आपण आता मुलं जी दुबईत शिक्षण झालेली आहे, ते एक पिढीचा गॅप पडतो. मग त्यांना कसं पुढे सांगता येईल की बाबा आपण हे जे करणार आहोत, जे मी करतोय ते तुम्ही आपण करा, पण ते म्हणतात आम्हाला याच्यातनं काही कळतच नाही. अध्यात्मध्ये मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. तुम्ही लहान असताना तुमच्या आई वडील जे काही सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सगळं आपण ऐकलं का? म्हणत होतो हो आपण, अगदीच रामरक्षा म्हणायचं की म्हणत पण होतो. पण आपण बाहेर गेल्यावर काय म्हणायचं, काय विनाकारण आज आता माझं स्वतःच उदाहरण सांगतो. गणपती अथर्वशीर्ष आवर्तन केल्याशिवाय गणेश चतुर्थीला आतल्या बाजूला मोदकांचा वास यायचा. आईने छान मोदक केलेला असायचे. वडील मात्र जर संस्कृतचा एखादा उच्चार चुकला तर पुन्हा सुरुवातीपासून. त्यामुळे आम्ही 4 भाऊ होतो, त्यातला कोणी चुकला तर त्याची नंतर आम्ही बऱ्यापैकी त्याचे समाचार घ्यायचो, कारण त्याच्यामुळे आणखीन एक जेवण पुढे गेलं ना. अशीच अवस्था होती की नाही. पण आज तुम्हाला सांगतो, मुलांवर संस्कार जे होतात ते सांगून होत नाही, ते बघून होतात. माझे वडील रोज 3:30-4 ला उठायचे
काहीतरी मंत्र पठण करायचे आणि आम्हाला लवकर उठायचे आंघोळीसाठी. दरवेळेला वडिलांचा राग यायचा. नकळत ती सवय अशी लागून गेली. मी आजपर्यंत कधी 9-9:30 झालेले बघितलेले नाहीत. साधारण 9च्या आसपास मी झोपलेलो असतो, पण 3:30-4ला उठतो आणि कुठल्याही प्रकारचा अलार्म लावत नाही. बऱ्याच देशामध्ये मी फिरतो. मी जिओग्राफिकल टायमिंग जरी बदललं तरी मला उठायचं कळलं, मी बरोबर उठतो. शरीर सुद्धा शेवटी मनाचंच आहे. म्हणून आपण संस्कार करायचे नसतात, आपण संस्कारित व्हायचं. त्यांना संस्काराचा स्रोत मिळतोच, निश्चित मिळतो. माझे वडील विचारसागर रहस्य नावाचा एक ग्रंथ वाचत होते माझ्या लहानपणी, आणि तो आमच्या लहानपणी हातात पडला, म्हणजे ठेवला होता असं तिथे. त्यामुळे मी आणि भावानी तो उघडला. त्यातलं काही एक वाक्यही कळेना. त्यामुळे नंतर आमची कशी गंमत चालायची की कोणी आला नाही त्याला म्हणायचं, तुला मराठी येत आहे, बघ मी आता एक वाक्य वाचतोय, मला सांग मी त्याचा अर्थ. असं खेळ करायचो मी त्या ग्रंथाची. तोच ग्रंथ 40 वर्षानंतर मला पूर्ण अभ्यासाला करावा लागला त्याचा. कुठे ना कुठेतरी त्याचं नाळ जोडलेली असते. आणि म्हणून आपण पहिली गोष्ट म्हणजे मुलांना आता आपण जे दोष देतो ना की आता घरी सुद्धा इंग्रजीच बोलतायत, हरकत नाही, इंग्रजी बोलण्यामुळे काही फरक पडत नाहीये. पण त्यांचा पिंड जो आहे ना तो घडवण्याचं काम आपल्याकडे आहे, आणि त्याला घडवायचं म्हणजे आपण घडलं पाहिजे. बऱ्याच वेळेला पुष्कळला असं किती लोकांनी भगवद्गीता वाचलेली आहे. ते म्हणू शकतात की आपण आता मुलांनी बघितलं ना बाबा भगवद्गीता वाचतायत, त्याला कळेल ना भगवद्गीता ग्रंथ नाही आहे भगवद्गीता. ज्ञानेश्वरी कोणाच्या घरी नाहीये. पूर्वी कसं होतं की देवळं होती, निरूपणं होती, कुठेतरी लागायचं, आजी घेऊन जायची नातवाला, ते सगळं संपलेलं आहे. आता देणार कोण? न्यूक्लिअर फॅमिली आहे, त्या दुबईत येऊन राहिलो. हरकत नाही ना, पण तुमच्या घरामधलं आध्यात्मिक वातावरण तुम्ही वाढवू शकता. आणि आध्यात्मिक वातावरण वाढवणे म्हणजे एवढंच की छानशी पूजा करतायत बाबा, पण ते होतं कसं, त्या पूजेतच बाबा ओरडत असतात. तिथं गडबड होते. तुला सांगितलं ना लवकर पाणी घेऊन ये म्हणून, मला देवाची पूजा करायची, मला ऑफिसला निघायचंय. इथे त्या देवपूजेचा सगळा खेळखंडोबा झालेला असतो. असं नाही व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना उद्युक्त केलं पाहिजे. माझ्या दोन्ही मुलींना मी कधीही एका वाक्याने, एका शब्दाने, आणि त्या इथं जन्माला आल्या, कॅनडामध्ये वाढल्या, सगळं झालं असेल, पण दोन्ही मुली मला आता विचारतात, बाबा व्हॉट कुड बी द रिझन दॅट सम पीपल सफर, सम पीपल डोंट सफर. ते प्रश्न तोच विचारतायत, इंग्रजीत विचारतायत, पण कुठेतरी त्यांना ते, आता सत्संग माझे चालू असतात, मी कधीही त्यांना ये बसा म्हणून सांगत नाही, त्यांनी कुठलं अटेंडही केलेलं नाही. पण बाबा सत्संग करतात, एवढं एक वाक्य सुद्धा जेव्हा मनामध्ये परत परत फिरतं तेव्हा त्यांना कळतं. आता त्यांनी तिचं नवीन घर बनवलं, त्याच्यामध्ये खूप मोठं देवघर बनवलं ते, आणि ती म्हणाली बाबा या घराची पूजा तुम्हीच करा, विधी तुम्हीच करा. आता खरं म्हणजे यातनं की काही शिकवलेलं किंवा काही नव्हतं, पाहून सगळं शिकतो थोडं. त्यामुळे संस्कारांसाठी आपण करूया, आपण स्वतः सगळे करू, आपण सतत काहीतरी असं करत राहू, एकामेकांना मदत करू, एकामेकांची हे करू. दुसरी गोष्ट, अध्यात्म ही एकच गोष्ट अशी आहे की ज्याच्यात तुम्ही जितकं द्याल तेवढे श्रीमंत होता. तुम्ही देत जावा, तुम्ही श्रीमंत होणार. समर्थाने सांगितलेलं आहे, रोज काहीतरी वाचित जावं आणि शहाणे करावे सकल, जिथं सांगता येईल तेच सांगायचं, हरकत नाही. आणि याला विरोध करणारे किंवा याला काहीतरी काय चाललंय तुझं म्हणणारे असे असतात. त्याला एकच वाक्य लक्षात ठेवायचं, जे जीसस क्राइस्टने सांगितलं ना की पार्डन देम, दे डू नॉट नो व्हॉट दे आर सेइंग. तेवढंच आपण लक्षात ठेवायचं. आता नेमकी सगळे लोक विचारतात, केंद्रात येतात तेव्हा केंद्रात आल्यानंतर ताईंनी हा शब्द दिलाय की तुम्ही कृष्णाकडे एक पाऊल टाका, तो तुमच्याकडे 1008 पावलं तुमच्याकडे चालतील. ते श्री कृष्णाने दिलेलं वचन. पण तरी लोकांच्या मनात असे प्रश्न येतात की तुम्ही देवाचं इतकं करता, तुमचं काय चांगलं चांगलं म्हणजे बरोबर आहे. प्रश्न मनात येतो, कारण नाही, बरोबर आहे. माणसांसाठी हा प्रश्न हे अगदी खरं आहे ना. म्हणून मी म्हटलं ना, कल्याण आणि चांगले यात फरक आहे. आपल्या लग्नाचा जो हॉल असतो त्याला कल्याण मंडप असं म्हणतात. मॅरेज हॉल हा इंग्लिश शब्द झाला. कल्याण मंडप, कल्याण म्हणजे काय? शंकराचं नाव शंकर काय? शम करोती इति शंकरम. शम म्हणजे कल्याण, कल्याण करणारा तो शंकर, अशी शंकराची व्याख्या आहे. जेव्हा तुम्हाला असं ते म्हणतात की तुमचं काय झालं, म्हणजे त्यांना आपण असं उलट विचारू की काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय. जर श्रीकृष्णाने माझ्याकडे 1008 पावलं आला म्हणजे काय व्हावं असं वाटतंय, की माझी 2 गाड्या होतील असं वाटतंय. याचा अर्थ तुम्हाला त्याचं येणंच कळालेलं नाहीये. त्याचं येणं आणि माझी आर्थिक परिस्थिती याचा जर तुम्ही वेळ लावत असाल तर मग याचा अर्थ माझं प्रारब्ध कुठे गेलं. त्याचंच नियम आहेत ना ते.
कर भला तो हो भला आखिर दरवेश की सदा क्या आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे, चांगलं केलं धर्माचं काम असेल तर त्याला पुण्याचं काम म्हणतात. अधर्म केलं तर त्याचं काय असेल ते भोगावं लागेल. हा त्याचा नियम आहे. तो स्वतःचा नियम कसा तोडेल? आणि तोडणार असता तर युद्धच होऊ दिलं नसतं ना. अर्जुनाला त्याच वेळा सांगितलं असतं तू काही घाबरू नकोस, मी हे युद्ध होऊ देत नाही, मी बदलतो, दुर्योधनाचं मनच बदलून टाकतो. अवघड होतं का? त्याचं प्रारब्ध होतं, तिथे एकाचं नव्हतं, असंख्य लोकांचं प्रारब्ध होतं. भीष्म पितामहांचं काहीतरी करायचं होतं ना शेवटी. त्यावेळेला सांगता आलं नसतं की भीष्म पितामह तुम्ही तिकडे काय करणार नाही, सगळंच माहिती होतं. म्हणून तर शेवटी भीष्माचार्यांसारखा माणूस, ऋषी तुल्य, एवढं महत्व त्यांचं, ते स्वतः शरपंजरी असताना काय म्हणत की भगवंता तुला माहित नाही असं काय आहे का? आज फक्त आनंदाची गोष्ट एवढी, रावणाचं काय झालं? तिथं बसून रामरायांना हे अवघड होतं का की अयोध्येत बसूनच काहीतरी करून सीता मातेला परत आणायचं, रावणाचं तिथे नाश करायचं? अवघड होतं का? हजारो लोकांची, करोडो लोकांची प्रारब्ध तशी चाललेली आहेत ना. जर भगवंताला अवतारच घ्यायचा होता तर मथुरेत डायरेक्ट का आले नाहीत? का ते उग्रसेन आला, ते कंस आले, ते 6 मुलं गेली त्याच्या अगोदर, आणि पहिला देव आहे जो अंधार कुठलीच जन्माला आला. कृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य समजणं म्हणजेच मुक्त होणं. कृष्ण समजणं अतिशय अवघड. त्याचं कारणच असं आहे, भगवंताने ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वेळा केलेल्या आहेत, काय केलं युद्धामध्ये, तसं बघायला गेलं तर फसवणूक केली की नाही? भगवान श्रीकृष्णाने काय फसवणूक केली नाही असं वाटतं की नाही? मनात कुठे आपला आदर आहे, श्रद्धा आहे, सगळी ठीक आहे, पण ती फसवणूक होती की नाही हे कळण्यासाठी लागणारी योग्यता आहे, त्याचं काय करायचं? दुर्योधन पायाजवळ बसला, अर्जुन आणि दुर्योधन डोक्याजवळ बसला वगैरे सगळं आपण ऐकलेलं आहे. नरोवा कुंजरोवा मुक्त मुक्त सगळंच खेळ सगळेच खेळत होता. फक्त संजयाला कळालं, कारण का सम्यक जायते इति संजय, त्याला सम्यक सगळंच माहिती होतं. तो सांगत होता धृतराष्ट्राला, पण त्याच वेळा सांगत होता, बरं मध्ये मध्ये प्रयत्नही करत होता की कमीत कमी आंधळ्याला कळेल आणि तो बंद करेल सगळं. त्याच पुत्रमोह ठरलेली प्रत्येकाची प्रारब्ध आहेत. म्हणून जर तुम्हाला कोणी विचारलं की कृष्णाने तुम्हाला काय केलं, एवढं सगळं करून तुम्ही काय मिळवलं, माझा उलटा प्रश्न सगळ्यांनाच आहे, तुम्ही संसारात एवढं सगळं करून काय मिळवलं? याचं उत्तर द्या. जो मृत्यूच्या शय्येवर पडलेला आहे त्याला जाऊन फक्त एवढं विचारा की काय कमवलं. कोणी याचं उत्तर देऊ शकणार नाही. मृत्यूला सामोरं जाण्यासाठी फक्त संत आणि ऋषी मृत्यूला सामोरं जाऊ शकलेत आनंदाने. गेले ना भगवान, माहिती होतं ना इथं बाण लागणारा, माहिती होतं. दुर्वास ऋषींची खिरीची कथा माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे ना? दुर्वास ऋषींनी खिरीने स्नान घातलं होतं श्रीकृष्णाला, पण त्यावेळेला अंगठावर काढला होता की नाही काढला होता? त्याच वेळा माहिती होतं की इथे लागणार आहे बाण, बरोबर? ती त्या झाडाखाली जाऊन बसले, माहिती होतं लागणार आहे, माहिती होतं. सगळीच लीला होती. आणि लीला एवढ्याचसाठी म्हटलं जातं की लीला या शब्दाचा धातू जो आहे तो ली लयते द्रवते. एखादी गोष्ट पातळ करणे, द्रवणे, म्हणून आपल्या अंतःकरणाला द्रवित करण्यासाठी जे जे काही भगवान करतो त्याला लीला असं म्हणतात. आणि जेव्हा ही लीला करताना त्याला आनंद येतो त्याला रासलीला असं म्हणतात. असं असल्यामुळे जर कुणी आपल्याला असं विचारलं, आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे जर एखाद्याने विचारलं की एवढं अध्यात्म करून तुम्ही काय मिळवलं, पण काही नाही मिळवलं, थँक्यू. त्याचं कारण असं आहे की ज्याला त्या पातळीपर्यंत जो पोहोचला नाही त्याला काय कळणार आहे? त्यामुळे अजिबात आपण आपल्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे. आणि सहसा असं होतं, फार कमी लोक या मार्गावर जात असल्यामुळे बरीचशी लोक, साधी गोष्ट आहे, दारू पिणारी लोक असतात आपले मित्र वगैरे, एकेकाळी आपण पित असू, काय असेल ते. आता समजा त्यातनं एखाद्याने बंद केलं तर बाकीचे काय म्हणतात, अरे कारण तो बाहेर चालला ना, आता ते बरं वाटत नाही. तसं इथे जर तुम्ही म्हटलं ना की मला परोपकार करायचा आहे, स्वार्थी असं निस्वार्थी काम करायचं आहे, भगवंताची सेवा करायची, हा बाहेर चालला असं वाटतंय. मग ते सगळे सांगायला लागतात, अरे बार बार जिंदगी थोडी आहे. पराभूत झालेल्या लोकांची मनस्थिती जी असते ना, त्या लोकांचं सांगतो तुम्हाला, अरे यार खाना पिना में तो क्या जिंदगी है. मनोनिग्रहाच्या विरुद्ध बोलतात ते.
मनोनिग्रह हाच महत्वाचा आहे. सोपं सगळंच आहे ना, भरपूर खात सुटणे, आहार निद्रा भय मैथुनमच समान एवं पशुभिही नराना, हे चारच जर आपण करत असेल तर सगळे पशु आहेत. आणि पशु या शब्दाचा अर्थ प्राणी असा होत नाही, तर तो पशुपतीनाथ आहे ना. पशु या शब्दाचा अर्थ जो पाश बांधला गेलेला आहे, विषयांनी बांधला गेलेला, त्यामुळे ते चाललंय ते उत्तम आहे. एक प्रश्न? एक तर सगळंच समजलं असेल त्यामुळे प्रश्न नसतील, किंवा मी कदाचित व्यवस्थित सांगू शकलो नसेल म्हणून प्रश्न नसतील. जे काही असेल ते काही सेवा झाली, गोड मानून घ्या. चांगलं वाटलं असेल, उत्तम वाटलं असेल तर ते त्याचं आहे. भेसळ न होता गेलं असेल असं समजायला हरकत नाही. कुठे काही खटकलं असेल तर मग ते माझं आहे. हरिओम. धन्यवाद काका. लावायचं घेऊन